नमस्कार, मी दीपेश. वाचनवेल प्रतिष्ठान पुस्तक लेखक आणि गप्पा या आजच्या सत्रात भाग क्रमांक 3 या सत्रात आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध लेखक शरदजी तांदळे सर. शरद सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मी आमच्या प्रतिष्ठानच्या संचालिका रुपालीताई सोनावणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. मी ताजने साहेबांना सांगेन की ज्ञानेश्वर वाघांचं तुम्ही स्वागत करावं. ताजने सर. टाळ्या. धन्यवाद. लगेचच आपण आज आपले जे मुलाखतीचा कार्यक्रम आहे त्याला सुरुवात करूया. ऍक्च्युली ऑलरेडी आपल्याला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल आम्ही क्षमस्व. सर, स्वागत आहे सर्वप्रथम आपलं. तर आपली 2 पुस्तकं रावण आणि एंटरप्रेन्योर ही दोन्ही पुस्तकं फार गाजतायत, त्यासाठी आपलं अभिनंदन सर्वप्रथम. सर, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो. वाचनवेल प्रतिष्ठानचा पहिला पुरस्कार हा तुम्हाला वाचनवेल प्रतिष्ठानने सन्मानित केला, तर हा सन्मान तुम्ही स्वीकारल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? काय तुमच्या प्रतिक्रिया त्यावर? पहिले तर रावणासाठी असा पुरस्कार कधी मिळालेलाच नाही. पहिला पुरस्कार मिळाला होता मला संभाजी महाराज साहित्य पुरस्कार पुरंदर. आणि दुसरा जर असा पुरस्कार मिळाला, मराठीत काय पद्धत आहे की पुरस्कार कुणी द्यायचा असेल तर त्या समितीला पुस्तक पाठवावं लागतं आणि मग ते ठरवतात आणि मग ते पुरस्कार देतात. म्हणजे तुम्हाला पुरस्कार पाहिजे हे आधी तुमच्या मनात फिक्स पाहिजे. मला पाहिजे तर पुस्तक पाठव. तर माझं काय पुरस्काराचं डोक्यात नव्हतं. पण ज्यावेळेस गणेशजींचा मला फोन आला आणि म्हणले की तुम्हाला आम्हाला पुरस्कार द्यायचा आहे, खरं सांगू मला इतकं छान वाटलं. त्याचे 2 कारण आहेत. की एक पहिलं कारण तर कोणीतरी आपल्याला पुस्तक न पाठवता पुरस्कार देते. नंतर दुसरं म्हणजे ज्याच्यात मी बायोडाटा सुद्धा दिला नाही. आणि दुसरं एक कारण होतं की त्यांनी मला सांगितलं की जवळपास 5000 पेक्षा जास्त वाचकांनी वाचल्यानंतर पुस्तक ठरवलं. म्हणजे हा पुरस्कार खऱ्या पद्धतीने दिला गेलेला पुरस्कार आहे. मला असं वाटतं की जो वाचकांना आवडला, कोणत्या समितीला नाही. म्हणजे समितीने दिला म्हणजे त्याच्यात 7-8 लोक असते, त्याच्यात लॉबिंग असते, त्याच्यात आयडिया असते. हे एकदम ओळख नसताना निखळ पुरस्कार जो दिला ते खरं सांगतो माझं लेखनाचं सार्थक झालं म्हणायला पण हरकत नाही की हा मला पुरस्कार मिळाला. अजून एक त्याच्यात एक वाईट गोष्ट झाली की तुमच्या मनात द्वेष आणि राग नाही. त्याचं कारण एक आहे की तुमच्या पुरस्काराच्या कार्यक्रमाला मला येता नाही आलं तरी तुम्ही माझा राग धरला नाही, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही त्यांनी माझा द्वेष धरला नाही, त्याबद्दल धन्यवाद. त्या दिवशी कार्यक्रमाला माझ्या पर्सनल एका कामामुळे येता मी राहिलो, पण इथून पुढच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमाला मी येत असेल. मी लेखक असलो तरी मी आधी वाचक आहे, त्यामुळे मला वाचकाच्या ग्रुपमध्ये घ्या. आणि गणेशजी आणि मॅडम सारिका मॅडम ऑफिसर येऊन पुरस्कार मला दिला आणि त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आता काही शब्दच नाहीत की 2च पुरस्कार झाले आणि चांगलं वाटतं आता काय की कोणतरी दिलाय बाबा पुरस्कार. धन्यवाद. सर, जरी 2 पुरस्कार तुम्हाला मिळाले असतील तरी पण तुमच्या पुस्तकं ज्यांनी वाचले हा सगळा पुरस्कारच आहे तुम्हाला. असो सर, तुमची पुस्तकं आम्ही दोन्ही वाचली. एंटरप्रेन्योर मध्ये तुमचा संघर्ष पाहिला. एंटरप्रेन्योर मध्ये आम्ही शरद तांदळे घडताना वाचले. तर हे घडत असताना कुठेतरी आपण लेखक व्हावं असं तुम्हाला कधी वाटलं होतं किंवा हे कसं काय तुमच्या मनात आलं? खरं सांगायचं म्हणलं मी आताही म्हणलं की मी जरा मोकळं उत्तर दिलं चालेल. खरं तर कसं आहे त्याला मी लेखक होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. म्हणजे मराठीला मला 10वीला काहीतरी 60 का 62 मार्क आहेत. म्हणजे मराठी लिहायचं म्हणलं त्याच्यात मार्क घ्यायचं म्हणलं की आपला आवड. निबंध लिहायचं म्हणलं 10 मिनिट विचार करायचा नेमकं काय लिहायचं.
तर निबंध सुद्धा नीट लिहिलेला नाही. आणि पण एक गोष्ट होती की माझे वडील वाचन खूप करायचे आणि माझ्या वडिलांचं एवढं वाचन होतं की ते सतत वाचन करायचे. म्हणजे आज जर ते जिवंत असते तर ते तुमच्या वाचन वेलचे मेंबर असते. इथपर्यंत त्यांचा वाचनाशी संपर्क होता, पुस्तकांचा संपर्क होता. आणि लहानपणापासून त्यांनी आमच्या हातात पुस्तक दिले. म्हणजे माझ्या दिल्या, माझ्या भावाच्या, माझ्या बहिणीच्या. आम्ही सगळे घरात वाचणार आणि कंटिन्युअस वाचणार. म्हणजे मला असं आठवतंय की बटाट्याचं चाळ असेल किंवा नारायण धारप असतील किंवा सुभाष शिरोळकर असतील किंवा वि स खांडेकरांची ते असेल, मृत्युंजय असेल, ही सगळी पुस्तकं मी 6वी पासूनच बघतोय घरात. म्हणजे आत्रेंची सगळी पुस्तकं, पुलंची सगळी पुस्तकं, वपूंची सगळी पुस्तकं, म्हणजे एक लेखक त्याची सगळी पुस्तकं, असं एक घरात वातावरण होतं. आणि मग आम्ही वाचायला सुरुवात केलो. आता वाचनाची सवय पण का लागली तर अभ्यासापेक्षा जरा बरं आहे. म्हणजे ह्या थॉट पासून सुरू झाली. आणि वाचत गेलो आणि वाचण्याची सवय लागली. आणि 10वी 11वी 10वीला आल्यानंतर मग पहिल्यांदा लायब्ररी समजली शाळेची. मग शाळेच्या लायब्ररीतले पुस्तक घेऊन जायचे. 2 पुस्तकं द्यायचे आम्हाला त्यावेळेस. मग एक घेऊन जायचो. आणि त्यावेळेस माझं बरंचसं मराठी लिटरेचर मधलं जे त्या वयोगटाला मॅच होईल असं सगळंच वाचन झालं होतं. मी त्यावेळेस नारायण धारपांचा लय फॅन होतो. म्हणजे त्यांचे मी दस्तक, मला पुस्तकाचं नाव आठवतं, मैखाता, अजून ते हे दस्तक, सूर्याची सावली, चंद्राची सावली, आणि ते असे पुस्तकं पाहून भीती वाटायची. आणि 10वीचं वय होतं आणि ही सगळी त्यावेळेस वाच. मग नंतर काय झालं की आम्ही इंजिनिअरिंगला गेलो. मग त्यावेळेस औरंगाबादमध्ये चैतन्य वाचनालय नावाचं वाचनालय, ते वाचण्याची सवय लागली. मग त्यावेळेस ते वाचायला सुरू केलं. आणि पहिले APJ अब्दुल कलाम वाचले, त्यावेळेस माहीत झाले. मग छावा वाचलं, मग झाडाझडती वाचलं असेल, जे काय हातात आले ते वाचत गेलो. आणि त्याच्यानंतर जेव्हा इंजिनिअरिंगला गेलो त्यावेळेस पहिल्यांदा मोटिवेशन पुस्तक हातात आले, मैं कुछ कर दिखाऊंगा. त्या स्टाईल मधले पुस्तक आहे ते मोटिवेशन स्टाईल. मग त्याच्यात मला सगळ्यात त्यावेळेसचं पुस्तक मी त्यावेळेस खूप वाचले, श्रीमंत कसे होणार, शिव खेरा, मी विजेता होणारच, यू कॅन विन, मी विजेता होणारच. आणि ही मोटिवेशनल पुस्तकाने मला लई मजा वाटायला लागली, भारी एकदम. मी आता सांगत असतो भाषणात की मोटिवेशन हे पेन किलरच्या गोळीसारखं, तात्पुरते येत असताना जात असतं. आणि मग ते पुस्तक हातात आली, ती वाचत होतो. मग त्यावेळेस विद्यापीठात गेल्यानंतर लक्षात आलं की बाबा इथे विचारधारा आहेत बरं का, हे सरळ सरळ वाचन नाही, विचारधारा आहेत. मग विचारधारा कोणत्या की उजवी. मग कळायला लागलं अरे यांचं पुस्तक असं बरं का, डावी, अरे हे विद्रोही आहेत बरं का, हे मार्क्सवादी आहेत बरं का, हे कम्युनिस्ट आहेत बरं का, हे आहेत बरं का, मग हे अँगलनीच लिहिणार, हे अँगलनीच लिहिणार. हे इंजिनिअरिंग आल्यावर मला कळालं की कोण कोणत्या अँगलनी पुस्तक लिहितं. तोपर्यंत सरसकट सगळे लेखक सारखेच, पण नंतर कळायला लागलं ह्या विचारधारा आहेत. मग भगतसिंग कळाला, अरे भगतसिंग म्हणजे जसं आक्रमक आहे, कम्युनिस्ट विचारधारा, काँग्रेसी, मग गांधीचं सत्याचे प्रयोग असतात, ते मला आवडलेलं पुस्तक. मग मला नेहरू वाचू, मग डिस्कवरी ऑफ इंडिया, मग ही पुस्तकं हातात यायला लागली. मग नेताजींचं महानायक वाचलं, मग सुभाषचंद्र बोस महानायक हातात. आणि मग ही पुस्तक मग हिटलर वाचा वाटला, खोखा, हिटलरचं पुस्तक वाचले. मग ते कोसंबीचं कोळंबीचं कुणाच तरी आहे ते, मग ते हातात आलं माझ्या. मग कळालं जगात चंगेज खान वाचू, मग चंगेज खान. मग शिवाजी महाराज, मग शिवाजी महाराजांवर तर खूप सारी पुस्तक, मग ती महाराजांची पुस्तक. म्हणजे वाचनाचा प्रवास चालू होता. आणि मग पुण्यात आल्यावर मग मी जास्त पुस्तकं खरेदी करायला सुरुवात केली. पुण्यात लायब्ररीचं मेंबर होणं लय आवड, कळतच नव्हतं लायब्ररी कुठे म्हणून. मग पुस्तक विकत घ्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस मी सगळ्या विचारधारेची पुस्तकं वाचली. म्हणजे चांगला वाचक कधी होत असतो तर सगळ्या विचारधारा त्याला कळाव्या. म्हणजे लेखकाचा अँगल कळाला पाहिजे, कारण की लेखक फार बदमाश आहेत बरं का. म्हणजे ते खतरनाक लिहितात, काहीतरी पेरायचा विचार असतो त्यांचा, काही विचार केला. बरेच जण मलाच म्हणते तुम्ही रावणाचं उदात्तीकरण करायचं, मी कुठं लय भारी आहे का उदात्तीकरण करायचं. त्यांना असं वाटतं मी काहीतरी भारी आहे आणि मी उदात्तीकरण करायचं. तर उदात्तीकरण हा कारण डोक्यात नव्हतं. आणि 2011 मध्ये वडील वारले माझे, आणि वडील एक्सपायर झाले. त्यावेळेस मी जरा प्रत्येक जण घरातलं कोणी गेले की डिप्रेशन मध्ये जात असतं, तसं मी डिप्रेशन मध्ये गेलो. आणि घरी गरुड पुराण लावलं होतं आमच्या 13 दिवस, की मेल्यावर आत्मा कुठं जातो. गरुड पुराण म्हणजे काय, त्यात असतं मेल्यावर आत्मा कुठं जातो, 10व्याचे काय विधी असतात, 13व्याचे काय विधी असतात, परत आत्म्यांना कोणकोणत्या शिक्षा असतात, वैतरणी नदी असते त्याच्यात बुडू मारतात आपल्याला, आपण पाप त्याला तळते. मला प्रश्न पडला की यार हे यमपुरीचं वर्णन आहे. मी म्हणायचो अरे यम नेमकं बघून कोण आलंय, म्हणजे एकदा मेलं परत कोणी येऊ सांगितलं. तर हे लिहिलं
त्यात नचिकेत नावाचा एक माणूस असतो, त्याला ते वरदान मिळतं म्हणतात, तो जातो. आणि मी ते वाचलं कशासाठी की वडिलाचा आत्मा कुठे गेला. माणूस भावनिक होत असतो म्हणजे, आणि आज मला कळते आत्मा बित्मा काय, त्यावेळेस हे कळायचं. पण माणूस भावनिक होत असतो म्हणजे बऱ्याचदा आपण काही गोष्टी भावनेच्या आहारी जाऊन करतो. आपल्याला ते खरं खोटं कळत असतं. म्हणजे काही पूजा असतात आपल्याला कळत हे खरं खोटं काही होणार नाही, पण आपली एक श्रद्धा असते, भावना असते, त्यातून मी ते सगळं केलं. आणि त्यावेळेस नेर्लेकर नावाचं दुकान आहे बघा, एक दगडूशेठ हलवायचं. आणि नेर्लेकर जो आहे ना, तो सगळे पौराणिक पुस्तकं आणि देवतांची पुस्तकं जे असतात, म्हणजे आपली ज्ञानेश्वरी घ्या किंवा वेद वाचायचे तुम्हाला, पुराण वाचायचे किंवा लक्ष्मी सरस्वती काय जे वाचायचं, पुराण वाचायचे, उपनिषद वाचायचे, तर हे सगळे त्याच्याकडे. म्हणजे तुम्हाला रामायण घ्यायचं त्याच्याकडे, तो सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटर. मग मी त्याच्याकडे गेलो, म्हणल्यावर मला सगळे पुराण दे. आणि साधारण डिसेंबर 2 डिसेंबरला वडील गेले. डिसेंबर 15 ते 16च्या दरम्यान मी निर्लेकराकडे गेलो आणि 18 पुराण, 4 वेद, सगळे उपनिषद, इतरत्र ब्राह्मणापासून 48 पुस्तकं एकदाच घेतली. आणि ते पुस्तकं घेतले तर ते पुस्तकं तोपर्यंत माझं हे सगळं वाचन झालं. आणि मी ते पुस्तक घेतले आणि डिप्रेशन मध्ये जवळपास 2012 पूर्ण. आणि म्हणजे मी काही सांगायला लागत नसतो, मला सिगरेटची सवय होती. आणि मी काय करायचो, संध्याकाळी दिवसभर मी कॉन्ट्रॅक्टर आहे, बेसिकली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, माझी कामं चालतात. मग मी संध्याकाळी 7:30-8 वाजता घरी जायचो, एकटाच होतो, लग्न झालेलं नव्हतं. मग 8 वाजता मी घरी जाणार, सिगरेट घेणार, एक पाकिट, 8 ते 3 डेली 7 तास वाचन, असं जवळपास 1.5 वर्ष. कुणाला बोलत नव्हतं 8 नंतर, कुणाला त्यावेळेस तर काय मग फेसबुक पण नव्हतं मला, त्यावेळेस नव्हतं पण बहुतेक, माझं अकाउंट पण नव्हतं तेव्हा, फेसबुक नाही, सोशल मीडिया नाही, काय नाही. रोज संध्याकाळी 8 ते 3. आणि समजून घेतलं, म्हणजे स्कंद पुराण समजून घेतला, विष्णू पुराण, वामन पुराण, वराह पुराण, जे काही शिवपुराण असेल, गरुड पुराण असेल, ही पुराणं सगळी समजून घेतली. आणि ह्यातल्या कथानक कोण कुणाला लिंकिंग आहे, बरं हे काही मला मी फार अभ्यासाचे म्हणून दाखवण्यासाठी नाही वाचलं, किंवा मला काय त्याच्यात पीएचडी करायची नव्हती, किंवा मला काय त्याच्यावर प्रवचन द्यायचे नव्हते. मला हे समजून घ्यायचं, भारत म्हणजे गरुड पुराणापासून सुरू झालं, मला ते समजून घ्यायचं. आणि ते समजून घेताना मला हे पुराण कथेत मी असं वाहून जायचो की अरे आज ते वाचायचं बरं का. आणि मी एक पुराण त्या पुराणात संदर्भ शोधायचो, तेव्हा हे कॅरेक्टर तिकडं कुठे आहे, जन्मेजय कुठे आहे, विष्णू पुराणातली सगळी त्यांची रूप असतील ती सगळी कुठे आहे, कोण कुठे आहे, वराह पुराण हे कसा अवतार झाला, वेदांमध्ये कळालं किंवा निसर्गाची निर्मिती कशी झाली असेल. वेदांमधलं मात्र त्याला ओम भूर भुवस्व हे जो छोटा गायत्री मंत्र आहे तो ऋग्वेदात आहे. आणि त्याच्यातले नासदीय सुक्त असेल, ऋग्वेदातलं नासदीय सुक्त असेल, यम संवाद असेल, जे काही सगळे कथा, परत उपनिषद निस्ते वाचणार ते समजनात म्हणल्यावर त्यांचे निरूपम आणले विकत, की त्याच्यावर भाष्य केलेली पुस्तकं आणली आणि ते समजून घेतलं. आणि 2013 मध्ये एक अवॉर्ड मिळाला, यंग एंटरप्रेन्योर अवॉर्ड लंडनमध्ये. आणि विमानात जाताना डोक्यात आले की अरे आपला रावण राहिलाय वाचायचं, विमानशास्त्र राहिले वाचायचं, वाल्मिकी रामायण राहिले वाचायचं, म्हणजे हा पहिला थॉट. मी लंडनला गेलो, 10 दिवस तिथं अवॉर्ड मिळाला, वापस आलो. मला आठवते दुसऱ्याच दिवशी मी नेर्लेकरांच्या दुकानात होतो 10 वाजता. म्हणलं रावण, विमानशास्त्र, म्हणजे विमानात बसल्यावर काय असतंय, विमान आपल्याकडे उडील होतं सगळ्यात पहिले, विमानात शोध आपण लावलाय, असं एक डोक्यात भ्रम माझ्याकडे. आणि मग विमानशास्त्र घेतलं त्याच्याकडून. रावणाचे 2-3 पुस्तकं दे म्हणलं, वाल्मिकी रामायण दे म्हणलं. मग ते मला रामायण लय मोठे कोणतं पाहिजे, मला तेव्हा काय कळालं, मग म्हणलं जे आहे ती दे. मग ते मला वाटतं आठवल्यांचं एक छोटस रामायण ते एक माझ्या हातात आलं, विमानशास्त्र, रावणावरचे 1-2 पुस्तक हातात आले. मी गेलो, सुरू केलेलं वाचायला. त्यावेळेस पण रावण समजून घ्यायचा होता. आणि रावण समजून घेताना माझ्या लक्षात आलं, म्हणजे आता आपण कोणत्या लेखकावर टीका करू नये, पण माझं मनच नाही बरं. वाल्मिकी रामायण मी पूर्ण उत्तरकांडापासून सगळं वाचायला लागलो, का मला लिहायचं नव्हतं, माझ्या डोक्यात मला रावण समजून घ्यायचा होता. आणि विमानशास्त्र, आणि ते समजताना मग मी रावणावरची 1-2 पुस्तकं वाचली. ती पुस्तक वाचलं म्हणलं हे तर वेगळंच लिहिलंय, हे तर कॉपी पेस्ट आहे रामायण. म्हणजे पुस्तक रावण लिहायचं, कॉपी पेस्टच, म्हणजे वाल्मिकी रामायणातले खंड जसे तसे उचलायचे, मराठीत ट्रान्सलेट करायचं, झालं पुस्तक. मी म्हणत तर नाही हा वेगळा आहे. मग वेगळा आहे तर मी शोधायला लागलो रावण, म्हणजे शूर्पणखा दंड करण्यात का आली, रावणाचा जन्म कोणता, मग त्याची आई जर राक्षसी नाही, म्हणजे असुर आहे, वडील जर ऋषी आहे, मग तो ऋषी का असो, असे प्रश्न मला पडायला लागले. आणि मग मी त्याच्यात अजून डेप, म्हणजे मग मला कळालं अरे तुलसी रामायणापुरतं मारायचं नाही, कंबन रामायण, तुलसी रामायण, वाल्मिकी रामायण,
आणि नंतर असं कळालं की जवळपास 200 रामायण आहेत जगात. माझ्याकडे राम, रावण आणि रामायण ह्याचे जवळपास 600 पुस्तकं आहेत, मराठी हिंदी सगळे. आणि मग हे सगळे वाचताना साधारण 7-8 महिने मी कंटिन्यू वाचताना मी माझ्या बायकोशी, आईशी, भावाशी बोलता म्हणलं, रे हिटलरवर पुस्तक आहे, औरंगजेबावर पुस्तक आहे, चंगेज खानवर पुस्तक आहे, आणि जगातला सगळ्यात डेंजर खलनायक म्हणायचा भारतातला त्याच्यावर एक पुस्तक नाही. बरं आहे तर ते का कॉपी पेस्ट आहे, तो तसा नाहीच आहे. आणि मला ते दिसायला लागलं. मग म्हणले हाय संधीला, संधी आहे म्हणलं की मी 2014 मध्ये बघा साधारण पुस्तक लिहायचा विचार केला आणि पहिला चॅप्टर मी स्त्रीमन लिहिला होता. आणि कुठलंही जे डोक्यात येईल ते लिहायला लागलो. म्हणजे अक्षरशः माझी कॉन्ट्रॅक्टरशिप चांगली चालली होती. पण 14, 15, 16 पर्यंत माझा वाचनात वेळ गेला. आणि 16ला माझ्या लक्षात आलं की जर खरंच लिहायचंय तर बिझनेस बंद करावा. मग मी 2017-18 मध्ये टोटल कॉन्ट्रॅक्टरशिप 1.5 वर्षासाठी बंद केली. म्हणजे एकही काम घेतलं नाही. मला इतका फटका बसला. राहून मला 1 करोड रुपयाला गेले. पण हो ना. पण आणि मला एक गोष्ट लक्षात आली का होती, पॅशनने एखादी गोष्ट जर तुम्ही केली तर ती यश देते. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगा, मला माहित नव्हतं की मी लिहितोय माझं प्रकाशित कोण करेल. मला त्याच्यानंतर कळालं की याला प्रूफ रिडिंग असते, याला एडिटिंग असते. प्रकाशन संस्था नावाचा एक प्रकार आहे, त्यांच्याकडे पुस्तक जातं. आणि मी ज्याला कुणाला सांगायचो माझ्या मित्राला मी पुस्तक लिहायचं, कोण वाचतंय आज, कशाला लिहायला लागला, बरं लिहायला तर रावणावर लिहायला कोण वाचणार. आणि कशाला डेअरिंग करतो, सरकार रामाचं आहे, लोक मारतील तुला. माझी आई म्हणायची आत्ताच थोडं पुरस्कारात नाव कमीलच बाबा, ते रावण हातात आले पूर्ण बदनाम होऊन जाईल. आणि मग मला पण दिसायचं नाही आपल्याला लिहायचं. विचार आला माझ्या डोक्यात एक असतो, एखादा थॉट आला की तो पूर्ण झाल्याशिवाय सोडायचा नाही. आणि तो मी सोडला नाही. महादेवाची कृपा राहिली मला. आणि विशेष म्हणजे मी त्याच्या आधी पुराण वाचले तर मला देवदेवता मी जास्त मानत नव्हतो. रावणाचा सगळ्यात मोठा फायदा मला एक कळाला की जगातला, हिंदू मायथॉलॉजी म्हणून म्हणत नाही मी, हिंदू धर्म म्हणून म्हणत, पण जगातला सर्वश्रेष्ठ देव हा महादेव हे मला स्वतःला कळालं. जर तुम्हाला कुणासमोर झुकायचं तर तो महादेवच आहे. मला बरेच जण विचारतात त्याला कुठं सांगू शिवपुराणात असं सांगितलं म्हणून किंवा महादेवावर असं. मी म्हणलं मला लई कळत नाही, मी लई हुशार नाही. छत्रपतींनी कुठं शपथ घेतली, रायरेश्वर. मग महाराजांनी फायनल केलाय देव माझा देव महाराज. आम्हाला महाराज जाताना देव सुद्धा देऊन गेले. आणि मग त्या अँगल मी महादेव समजत मला कळालं की शिव तोच आधी आहे, तोच परम आहे. आणि शिव म्हणजे एक ऊर्जा आहे, आपल्या सगळ्यांमध्ये ती ऊर्जा आहे. आणि त्या ऊर्जाला एक व्यक्तीचं नाव देण्यापेक्षा ती ऊर्जा म्हणजे महादेव. त्याला अल्ला म्हणा, त्याला शिव म्हणा, त्याला गॉड म्हणा, काय म्हणायचं, पण तो अल्टिमेट निसर्ग कंट्रोल करणारा जो महादेव तोच निर्मितीचा प्रवर्तक आहे. तर तो मला कळाला. आणि असं म्हणायला हरकत नाही की तेव्हापासून मी मंदिरात बी जायला सुरुवात केली महादेवाचा. म्हणजे रावणाने मला ते सुद्धा दिलं. तर लेखन असं ठरवून म्हणण्यापेक्षा रावणापासून सुरुवात झाली. आणि मिटकॉनच्या कार्यक्रमाला गेलो आता आणि तिथं बिझनेसवर भाषण दिलं. त्यांनी ओळख करून दिली, हे रावणाचे लेखक आहे, खूप चांगलं पुस्तक. आणि त्यातला एक जण उठला पाठ्या, मला म्हणला रावण बिवून ठीक आहे सर, उद्योजकावर लिहा काहीतरी. आता उद्योजकावर काय लिहावं, मी म्हणल्यावर मार्केटमध्ये एवढे मोटिवेशनल पुस्तक ठेवले, रिच डॅड पुअर डॅड, थिंक ग्रो, श्रीमंत होण्याचे 1000 उपाय, आणि असे सगळ्या पुस्तकात म्हणलं आपलं कुठं चालणार आहे. पण लॉकडाऊन लागलं नशिबाने माझ्या. मला 3 महिने एकाच घरात बसायची वेळ आली. आणि मग काय एंटरप्रेन्योरसाठी अभ्यास करायचा नव्हता. स्वतःचे जे अनुभव आले, आणि मी अनुभव पण असे धरले की ते काय माझ्या अनुभवात म्हणजे मी काय आय एम द ग्रेट नाही. माझं इच्छा असते की कधीच लेखनात आय एम द ग्रेट नसावं. बऱ्याचशा लेखकांच्या लेखनात ते लगेच येतं आय एम द ग्रेट. मी असा विचार करायचो की मी ज्या मातीतून आलो त्याच मातीतून आपण सगळे आलो. जे प्रॉब्लेम मला फेस झाले ते आपल्या सगळ्यांना आलो. आपण सगळे समान आहेत. तर ही सगळी जी पुस्तकं इंग्लिशमधले मराठीत कन्वर्ट होतात, अमेरिकेतले असतील, युरोपमधले असतील, तिथली सामाजिक परिस्थिती वेगळी, तिथल्या समस्या वेगळ्या, आपल्या समस्या वेगळ्या. मग आपल्या समस्या, आपल्या जीवनाचे जे काही नियम ठरवून दिलेले, म्हणजे जसं लग्नाला जाणे, कार्यक्रमाला जाणे, मोतीला जाणे. आपल्याकडे अर्न नावाचा प्रकार नाही की फक्त कमवा. आपल्याकडे देण्याची संस्कृती. म्हणजे शेतकरी काय करतो, लई पिकवतो, आणि तुम्ही जर त्याच्या रानातून शेजारून गेला ते 5-25 मेथीचे जुडे असेच हातात देऊन टाकते. म्हणजे देण्याची जी संस्कृती, इथं अर्न नावाचा प्रकार जास्त नाही. मग अशाला मॅच होईल असं सगळ्या जीवनात आपण जे बघतो ते अनुभव येईल असं एक पुस्तक लिहायचं ठरवलं. त्या एंटरप्रेन्योर ते माझे अनुभव घेतले. आणि ते पुस्तक वाचून मला जवळपास 10,000च्या वर आता थँक्यू म्हणून मेसेज आला. म्हणजे
पुस्तक चांगलं आहे सर, तुम्ही चांगले साहित्यिक आहे, हे महत्वापेक्षा त्यात मुलांना काहीतरी मिळालंय आणि ते मला थँक्यू म्हणले म्हणून माझं एवढं मन भरून आलं ना, असं वाटतं आता आताच आपण पुरात होऊन गेलो तरी चालतं. तर हे असे अनुभव आलेले. नक्कीच सर, नक्कीच सर. मला एक गोष्ट कळली सर, रावणाच्या पण डोक्यावरती महादेवाचा हात होता आणि तुमच्या पुस्तकावर ही एक साम्य आहे तुमच्या पुस्तकामध्ये. आपण एंटरप्रेन्योरवरती येऊ सर. तुमचं हे एक आत्मकथन आहे. एकंदरीत वाचताना आम्हाला ते जाणवतं. तरुणपणात प्रत्येकाकडून काही ना काही चुका होत असतात. प्रत्येक चुकांमधून तो शिकत असतो, घडत असतो. तर तुम्ही या पुस्तकातून तरुणांना नक्की संदेश काय देण्याचा विचार केला होता? मी याच्यातून एक संदेश म्हणजे महत्वाचं माझ्या डोक्यात असं होतं की आपण काय करतो की ज्या सक्सेस स्टोऱ्या वाचतो त्या म्हणजे जगात खूप सक्सेस स्टोऱ्या, माणसाने सक्सेस स्टोऱ्या वाचल्या पाहिजे. पण ह्या सगळ्या सक्सेस स्टोऱ्या ज्या असतात, बिल गेट्सची सक्सेस स्टोरी वाचायची ठरवलं. बिल गेट्सची सक्सेस स्टोरीत कसं आहे की सर तो कॉलेजमध्ये गेला नाही, तो पण कॉलेज ड्रॉपआउट आहे, मी पण ड्रॉपआउट आहे, हा एक फॅड आहे. पण बिल गेट्स वयाच्या 4-5 वर्षी त्याच्या हातात कम्प्युटर होतं. हे फोटो गुगलवर आहे. म्हणजे लहानपणापासून तो कम्प्युटर सोबत होता. कम्प्युटरचा बिझनेस वाढला म्हणून त्यांनी कॉलेज सोडलं. कॉलेज सोडलं म्हणून बिझनेस नाही केला. तर हा एक थॉट होता. आणि मला एक सांगायचं होतं की यश मिळवणं इथं कुणाची मक्तेदारी नाही. यश मिळवणं हे तुम्हाला शक्य नाही. आपल्या बऱ्याच जणांच्या तरुणांचे प्रॉब्लेम असतात असे की माझ्या वडिलांकडे पैसे नाही, माझी परिस्थितीच खराब आहे, माझी कास्तच नाही, आमच्याकडले राजकारण आहे, आमच्या भावकीतले वाद आहे, मला हे जमूनच देणार नाही, मला सगळे जण त्रास देते, माझ्याच नशिबी हे. तर हे सगळ्या डायलॉग मध्ये तो स्वतःच्याच पायात गुंता करून पडतो. मला त्या पुस्तकातून एकच दाखवायचं होतं की मी जर करू शकतो, मी वर्गातला सगळ्यात ढग कॅटेगरीतला मुलगा, मी करू शकतो तर कुणी करू शकतो. आणि मला त्यात एक सांगायचं होतं की स्वप्नांमधल्या जगात न राहता, मृगजळाच्या मागे न राहता डोळे उघडे करून आपण बघितलं पाहिजे की मी सकाळी उठून काय करतो. म्हणजे मी त्याच्यात यशाची व्याख्या सुद्धा आता आपण खूप यशस्वी लोक बघतो, दे आर सक्सेसफुल. आणि मी त्या पुस्तकात पण एक व्याख्या मला सांगायची होती, अल्टिमेट यशस्वी जगात कोणीच नाही. काय म्हणलं मी बघा, जगात तुम्हाला जो सक्सेसफुल माणूस वाटतो त्याला जाऊन विचारा, तर ते म्हणत नाही अजून मला मेहनत करायची. म्हणजे बिल गेट्स अजून सुद्धा 12 घंटे काम करतात. महाराष्ट्रात बघायचे तर भारतातले रतन टाटा अजून सुद्धा काम करते सगळ्यात. म्हणजे जर सक्सेस मिळाला असत त्यांनी सरेंडर व्हायचं होतं. आपण शरद पवारांकडे बघतो, 80 वर्ष सुद्धा मेहनत घ्या आपण सक्सेस. म्हणजे यश म्हणजे नेमकं वेगळं काहीतरी आहे. मग ते काय, तर दररोज सकाळी उठून काहीतरी करावं वाटणं. हे जितके दिवस तुम्हाला वाटते तितके दिवस तुम्ही यशस्वी. तुम्ही कुठं काम करता ते महत्वाचं आहे. तुम्ही शिक्षक आहेत, दररोज उठून तुम्हाला मुलांना शिकवावं वाटते, तुम्ही सक्सेसफुल. तुम्ही पोस्टमन आहात, दररोज तुम्हाला सकाळी फ्रेश टाका वाटते, तुम्ही यशस्वी आहात. म्हणजे दररोज तुम्हाला ती गोष्ट करावं वाटणं हेच यशाचं लक्षण आहे. आणि मुलांना मग तेच दाखवायचं होतं की कुठलाही सक्सेस पैसे घेऊन काही घेऊन होत नसतं. ग्राउंड झिरो पासून स्टार्ट करता येते. ग्राउंड झिरो पासून स्टार्ट करणं म्हणजे त्यात मी लिहिली डेफिनेशन, ग्राउंडवरून काम करा, ग्राउंडवरून काम करा. ग्राउंड म्हणजे नेमकं काय, तर ते ग्राउंड म्हणजे स्वतः आपण, की आपल्यात वाचन वाढवा, आपल्या स्किल वाढवा. ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला सगळ्या सक्सेस स्टोरीमध्ये दिसत नाही. कारण त्या सक्सेस स्टोऱ्या डायरेक्ट तिथून सुरू होतात की नाही, मी लहानपणी फार संघर्ष केला, मग मी खूप श्रीमंत झालो, मग मी मेहनत केली, मग मला चान्स मिळाला, मी कंपनी टाकली. म्हणजे काल मी बोलताना एक वाक्य मला फार आवडलं ते, की आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, पण बाल शिवाजीचा संघर्ष विसरून जातो. म्हणजे छत्रपतींच्या पाया पण छत्रपती झाल्यावर पुढे, पण खरा संघर्ष छत्रपतींनी बाल शिवाजी वयात केला. तो संघर्ष आपल्याला माहित व्हायला पाहिजे. तो संघर्ष केल्यानंतरच कळेल की आपल्याला किती लांब जायचं. तर मला ते दाखवायचं होतं की छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला शिकायचं. आणि त्या छोट्या छोट्या वाक्य, छोटे छोटे शब्द, आणि आपण मोटिवेशन घ्यायचं. म्हणजे इलन मस्कड जायची गरज नाही. इथं काम करणार, शेतात करणारे एक शेतमजूर बाई 12 तास काम करत असतील, ही इज ऑल्सो मोटिवेशन. भले त्यात 50 रुपये मिळू, 100 रुपये म्हणून. प्रश्न पैशांचा नाही, प्रश्न किती 12 तास काम कर. सकाळी 5 वाजता आपल्या घरी येणार दूध डेअरीवाला, तो सुद्धा 5 वाजता उठतो, आपल्याला 9 वाजता जागे आहे. रात्री चालवणारे हॉटेलवाले, रोडवरचे गाड्या चालवणारे ट्रक, डे नाईट ट्रक चालवतात, हे सुद्धा लोक संघर्षच करतात, हे सुद्धा मेहनत करतात. त्याच्यात किती पैसे मिळतात हे मान्य नाही, पण त्यांना दररोज ते करावं वाटतंय, ते करतायत. तर मला वाटतं हा मेसेज द्यायचा होता की मी एका भाषणात बोललो होतो ना की
आपल्याला गावचा म्हसोबा छोटा होता, तिरुपती बालाजी भारी वाटतो कारण तो पैसे देणार देव. तसं पाहिलं तर आपण म्हसोबाचे पाय पडलं तर तेच पुण्य आपल्याला मिळणार. तर मला ते सांगायचं होतं की मोटिवेशन तुम्ही जगात कुठे शोधू नका, तुमच्या सभोवतालीच ते बरं. त्याच्यासाठी ते पुस्तक लिहिलं. नक्कीच सर. तुमच्या पुस्तकात पण आम्ही वाचलं की तुम्ही एका कंपनीत जेव्हा पहिल्यांदाच कामाला लागलात तर तिथे बिहारी लोक काही काम करत होते आणि त्यांच्यातली ती कामाची एकाग्रता किंवा काम करायची जिद्द ही बघून तुम्हाला स्वतःमध्ये ती एनर्जी कन्वर्ट करता आली की मला पण इतकं काम करायला पाहिजे, तेव्हा पुढे जाता येईल. सो प्रत्येकाकडून शिकता येतं, हे तुमचं अगदीच खरी गोष्ट आहे. पुढे आपण बघूया सर, कॉलेज विश्वात प्रत्येक मुलाला काय ना काय अशा समस्या असतात की त्या प्रत्येक गोष्टी तो चुकत असतो, कुठेतरी ते तरुण मन असतं आणि कुठेतरी वेडवाकडं जात असतं आणि ह्या चुका वारंवार घडत असतात त्याच्यातून आणि त्यातून तो कुठेतरी नैराश्याकडे जात असतो. मग हा जो काही वयाचा ओघ असतो तो त्या तरुणांनी कसा थांबावा, स्वतःला कसं कंट्रोल करावं? कसं असतं, मी म्हणजे एंटरप्रेन्योर मध्ये पहिल्या 2-3 चॅप्टर मध्ये मी त्याच्यावरच फोकस केला होता की लिहिताना की ह्या वयात आपण आदर्श शोधत असतो आणि हे वय जे असतं कॉलेजचं हे आदर्श शोधणारं वय असतं आणि अशा आदर्शाच्या वयात तो कुणाला आदर्श मानतो? सगळ्यात पहिले एकदम हाय म्हणजे आपल्या सगळ्या मराठी लोकांना एक बाय डिफॉल्ट आदर्श मिळालेले छत्रपती. पण छत्रपतींची आपल्याला भीती वाटते, ते जीवनात स्वीकारायचं म्हणजे अवघड आहे. शिवाजी महाराजांचे विचार स्वीकारणं म्हणजे आपल्याला भीती वाटते, आपण दांभिक येतच पाहिलं. म्हणजे महाराज त्यांच्या जीवनामध्ये एकदम शिस्तप्रिय, एकदम कडक निर्णय आपण तशी घेऊ नाही शकत. म्हणजे शिवाजी महाराज बरं वाटतं पण ते त्यांचा आदर्श घ्यायचं म्हणलं तुम्ही 5 मिनिटं विचार करून बघा, हिंमतच होत नाही. निश्चयाचा महामेरू म्हणतो आपण, पण आपला निश्चय 10 वेळेस बदलतो. म्हणजे महाराज आवडत. मग त्याच्यानंतर आपल्याला आदर्श आपल्या कॉलनीतले दिसतात. मग ते कोण असते तर एक डॉन, म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात आता नाव कोणाच घेण्यात काही मजा नाही, सगळीकडे डॉन, गुंड, ताकदवर, ज्याच्या मागे गाडी आहे, हातात अंगठ्या फिरतात, हे क्रेज मुलांना आलं. का आलं? कारण ते तर दिसतंय ना, तो घराच्या बाहेर गेला त्याला दिसतंय ह्याचा बॅनर आहे, ह्याच्या विरोधात बोललं ते मला मारेल, त्यासोबत ओळख केली तर आपल्यासाठी कुणाला तरी मारेल आणि आपली भांडणं झाली ते काम आहे. म्हणजे 90% पहिले आदर्श कशासाठी असतात की मला काय अडचण आली तर येईल, त्याच्यात विचार नावाचा प्रकारच. मग अशा वेळेस आपण एक पाऊल पुढे जातो तर मग डायरेक्ट आदर्श घ्यायचं. मग बिल गेट्स, एलन मस्क सगळे भारी भारी बाहेरचे, जवळचा आदर्श मानण्याचे वय नसतं. तर मला हे सांगायचं की ह्या वयात मी भाषणात पण सांगतो आणि तुम्ही ते काम करतातच की ह्या वयात वाचन हाच सगळ्यात मोठा आदर्श असतो की तो व्यक्ती कुणीच नाही. म्हणजे व्यक्ती आदर्श म्हणजे आपला समाज हा व्यक्तिपूजक आहे. मी म्हणतो आपण व्यक्तिपूजक नसलं पाहिजे, आपण वाचलं पाहिजे. तर मुलांना जी वाचण्याची सवय कमी झाली तर ती वाचवली वाढली पाहिजे. त्यांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराज दिले पाहिजेत, B.R. आंबेडकर दिले पाहिजेत, मराठीतले सगळे साहित्य APJ अब्दुल कलाम आहेत. तर ही जोपर्यंत हे तरुण मुलं ते वाचणार नाही तोपर्यंत त्यांना कळणारच नाही आपण काय करतो. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं वाचन काय होतंय, पुस्तकं वाचण्यानेच होतं. म्हणजे मी एका ठिकाणी बोललो होतो की वाचन करून कोणी उद्योजक होऊ शकत नाही, नुसतं वाचन करून कोणी उद्योजक यशस्वी माणूस होऊ शकत नाही, पण न वाचता सुद्धा कोणीच काही होऊ शकत. म्हणजे मी जेव्हा जगातल्या सगळ्या सक्सेस स्टोऱ्या पाहतो, म्हणजे आपण सगळेच बघतो, तुम्ही बिल गेट्स घ्या, महाराष्ट्रातले शरद पवार घ्या, नागराज मंजुळ घ्या, जे कोणी सक्सेस, जे कोणी दिसतात तुम्हाला, जे कोणी आठवले असतात, त्या सगळ्यांचं एक कॉमन फॅक्टर आहे, ते पर डे वाचतात. मग मी भाषणात म्हणलं की यश मिळवायची तर पहिली स्टेप काय, वाचन करायचं. आयुष्यात कुठं जाऊ आपण, MPSC परीक्षा देऊ, कोणी उद्योजक होईल, कोणी लेखक होईल, कोणी चित्रकार होईल, पण त्या सगळ्यासाठी कॉमन, कोणी ऍक्टर होईल, कोणी डायरेक्टर होईल, कॉमन प्लॅटफॉर्मवर सगळे फक्त वाचनाचे की तुम्हाला सगळं वाचन पाहिजे. तर ह्या तरुण मुलांनी आता एक लक्षात ठेवलं पाहिजे, पुस्तक वाचताना झोप आली हरकत नाही, सिंपल पुस्तक वाचा. एक जण मला सर सुरुवात कुठून करू, म्हणलं चंपक चांदोबापासून सुरुवात, लय अडचणी ह्या दुकानाच्या पाट्या वाचण्यापासून सुरुवात, पेपरच्या हेडलाईन वाचण्यापासून सुरुवात कर. पण जर जगातला सगळ्या सक्सेसफुल लोक वाचतायत आणि आपल्याला जर आयुष्यात यश मिळायचं तर ही स्टेप स्किप करून चालणारच. म्हणजे तुम्हाला बिना वाचनाचं एक बी सक्सेसफुल नाही, तो झाला असेल तात्पुरता सक्सेस, लगेच डाऊनफॉल सुरू, म्हणजे तो फार मोठा होऊ शकत नाही. तर मुलांनी आदर्श निवडताना कुणी कुणाचा आदर्श म्हणून, माझ्या जातीतला आदर्श म्हणून, कुणीतरी माझ्या विचारांचा आदर्श म्हणून, पक्षातला नेता आदर्श म्हणून, तो खूप छान बोलतोय म्हणून आदर्श, तो मोटिवेशनल स्पीकर आहे म्हणून आदर्श, कुणी छान लिखतोय म्हणून आदर्श, कुणी छान दिसतंय म्हणून आदर्श, याच्यापेक्षा
आपण काय वाचतो ते आपण ठरवून त्या विचारांचा आदर्श व्हायला पाहिजे. ती खरी पहिली स्टेप आहे मला असं वाटतं. व्यक्तिपूजने मुलांचा लॉस होतो. धन्यवाद. नक्कीच सर. सर तुमच्या पुस्तकात तुम्ही लिहिलेत की आयुष्यात मेंटर असावा. मेंटरचं महत्व काय आणि त्यामुळे तुमच्या आयुष्याला कसं वळण लागतं हे याविषयी तुम्ही लिहिलं. पण प्रश्न प्रत्येकाला असा पडतो की मेंटर कसा शोधावा, मेंटर कसा असावा हा प्रश्न त्या वयात पडतो, कारण तेवढी बुद्धिमत्ता नसते किंवा तेवढी बुद्धीने समृद्ध नसतो. तर मग हा मेंटर कसा निवडा आणि तुमचा मेंटर कोण आहे हा जाणायला आम्हाला आवडेल. पहिलं तर आयुष्यात एक मेंटर असणं म्हणजे तुम्ही संपू नये. कधीच एक मेंटर नसावा. पहिला मत माझं. पहिले मेंटर जर म्हणताल तर सगळ्यात डेंजर आणि सगळ्यात महत्वाची रोल प्ले करणार आपले वडील असतात. म्हणजे आपले वडील जे काय बघतात ते सगळ्यात, म्हणजे मी तर एका ठिकाणी कॉमेडीमध्ये म्हणलं की वडिलांच्या शिवाय हे माझं पहिलं मेंटर. त्या शिवायनीच मला समजलं की नीट वागायचे बाबा. तर त्यावेळेस वडील होते, नंतर आई होती. खरं सांगू का, आयुष्यात मेंटर मिळवणं म्हणजे आपल्याला असं वाटतं कोणतरी सोकॉल्ड माणूस पाहिजे, सोकॉल्ड बुद्धिजीवी. असं काही नसतं. म्हणजे माझी आजी सुद्धा माझी मेंटर होती. इव्हन माझा लहान भाऊ सुद्धा. म्हणजे मी बऱ्याचदा लहान भाऊचा सल्ला ऐकतो. आता माझी मुलगी बी मेंटर व्हायला बसली. मला बाबा तुम्हाला काही कळतच नाही. म्हणजे जर तुम्हाला पुढे जायचं तर प्रत्येक माणसात मेंटर शोधणं पहिलं का, की ह्याच्याकडून मला काय घेता येतं. म्हणजे आपण मधमाशीचं उदाहरण सांगत असतो. मधमाशी जी असते की ती मध तयार करते कुठतरी. तर ती मधमाशी काय एकाच फुलावर सगळा मध नाही. ती ह्या फुलावर जा, त्या फुलावर जा, पानावर जा, कशावर जा. तर आपण मधमाशी सारखं पाहिजे. म्हणजे एका मेंटरकडून आपण काय दुसरं घेऊ, ह्यांच्याकडून मला वेगळं काहीच नाही. तर मला असं म्हणायचं की आपले कान उघडे ठेवायचे आणि आपण नम्रतेने ह्या वयात कुठेही वाकायची तयारी पाहिजे. ज्ञान घेताना वागता आलं पाहिजे. आणि ते ज्ञान घेताना वाकायची सवय लागली की एक मेंटर, त्याच्यातून दुसरा, त्याच्यातून तिसरा, त्याच्यातून चौथा. आपण ज्या सेक्टरमध्ये वळू त्या सेक्टरमधले ऑटोमॅटिक मेंटर मिळतात. म्हणजे आज मला बरेच जण म्हणतात की सर तुम्ही आमचे मेंटर. पण मी पण नवीन मेंटर आजही शोधतो, कारण की अल्टिमेट यशाचे डेस्टिनेशनच नाही. मला अजून बरेचसे मेंटर शोधायचे की जे की ह्याच्या पुढे मला नेते. आणि मेंटर शोधणं आणि यश कंटिन्युअस प्रोसेस. आज मला तुम्ही मेंटर वाटता, मला लक्षात आलं याच्यापेक्षा आपल्याला भारी माणूस पाहिजे, तो ऑटोमॅटिक भेटत चालतो. म्हणजे आपण नाही म्हणा निसर्ग तुम्हाला द्यायला तयार, तुम्ही त्या थॉटमध्ये चाललं पाहिजे. चाललं की मेंटर भेटतात. आणि महाराष्ट्राची लोकसंख्या 130 कोटी, दगड मारत तिथे मेंटर. आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन माणसाला सल्ला द्यायची सवय. तुम्हाला कुणी भेटलं की हे असं कर, हा तो काय करतो हेच नाही, पण तू असं वागला पाहिजे. मग आता हे कंटिन्युअस मेंटर आपल्या मागं पुढे आहेत. त्याला छोटा शब्द आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. तर निंदक म्हणजे एक मेंटरच आहे. म्हणजे वडील, आई, आजी, आजोबा. मी तर म्हणतो ना, बाहेरच्या एखाद्याचं भाषण ऐकून मेंटर शोधण्यापेक्षा आपण घरातून ते स्टार्ट केलं. घरातून स्टार्ट केलं की बरोबर तुम्हाला शाळेतले सर असतील, नंतर एखादा मित्र असेल, नंतर तुम्हाला वाचण्याची सवय असेल. मग मी तेच म्हणतो ना, वाचलं की कळतं कोण मेंटर. म्हणजे वाचन हा बेसच आहे सगळ्याचा. थँक्यू. धन्यवाद सर. मेंटर मला वाटतं घरातून शोधावा. बऱ्याचदा आता काय झालं की सोशल मीडियावरून लोक युट्यूबला सुरुवात करतात. मग तो रॉबिन शर्मा पासून स्टार्ट करतात ते अगदी तर तिथे कुठेतरी घोटाळा होतो. मग मुलं आणखीनच अनबॅलन्स होतात आणि परत दशा आणि दिशा सगळ्या बिघडतात. सर बऱ्याचदा आपण पाहिलंय मुलांमध्ये पण किंवा अगदीच आमच्या आई वडिलांमध्ये पण की आमच्या काळी आम्ही बराच संघर्ष केला. माझ्या आईने मला किंवा वडिलांनी मला अमुक पैसे दिले असते तर मी मर्चंट नेव्हीला गेलो असतो, इंजिनिअरिंगला गेलो असतो आणि मग त्यामुळे माझं आता सगळं बिघडलंय. तर हा कुठेतरी नैराश्य किंवा ही कुठेतरी बाब प्रत्येक जण धरून ठेवतं आणि कुठेतरी आपल्या आयुष्याला ती कलाटणी मिळायला पाहिजे किंवा दिशा मिळायला पाहिजे, ती मिळत नाही. मग अशांना तुम्ही काय सांगाल सर? पहिले तर काय की बऱ्याच जणांच्या आयुष्यातल्या काही संधी जातात. मग फायनान्शियल बॅकग्राऊंड नसते म्हणून संधी जाते. असं वाटत असतं मला इथं जायचंय, घरच्यांचा राग येत असतो, आई वडिलांचा. पण त्यात खरं सांगतो की 90-95% आई वडील सांगतात ते ऐकलं पाहिजे. कारण की ती समज आपल्या त्या मायात नसते. आणि नंतरच्या काळात काय होतं, आपला वेळ हा मॅक्झिमम दुसऱ्याला दोष कुणाला तरी देता येईल. आपण आयुष्यात फेल्युअर झालं माणूस पहिले काय शोधतो माहिती, की अपयश कुणाच्या माथी मारू. त्याच्यात पहिला नंबर आईचा लागतो, नंतर वडिलाचा लागतो, नंतर भावाचा लागतो, नंतर बहिणीचा लागतो.
म्हणजे अपयश आलं की आपण माणसं शोधत असतो. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आज आपण फार पुढे आलेलो म्हणजे 2020-21 मध्ये आहोत. 100 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकर शिकलेच ना सगळ्याला मात करी पैसे नसताना. म्हणजे ज्याला लढायचे त्याला कारणांची गरज नसते. म्हणजे बाबासाहेब काय फार श्रीमंत कुटुंबातून आले नाही, एकदम गरीब कुटुंबातून जातीय तेढ असताना संघर्ष करून स्वतः शिकले. पैसे नसताना नोकरी केली, इंग्लंडमध्ये जाऊन शिकले, राज्यघटना लिहिली. म्हणजे एक माणूस सगळ्या जेवढे काही समस्या होत्या, फायनान्शियल समस्या, सामाजिक समस्या, त्यांना तोंड देत 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 सगळं बदलून टाकतो. आपण पण जेवढे तुम्ही सगळे इथे आलात, आपण सगळ्यांनी संघर्ष पाहिजे. आपल्या आज्यांनी संघर्ष पाहिजे, आपल्या बापा सुद्धा संघर्ष करून नोकरी लागला. मुलांना असं वाटतं की मेरा ही संघर्ष सबसे बडा आहे, मला असं लई त्रास आहे. तर हा जो आहे ना, हे डोक्यात कालवलेलं विष स्वतःच. आणि मी तर म्हणून असा विचार तुमच्यात मध्ये येत असेल तर समजायचं की तुम्ही यशाकडे नाहीतच. द्वेष, मनातला राग आणि गेलेली संधी आपण सोडून द्यायची आणि नवीन काय सापडते बघायचं. एपीजे अब्दुल कलाम सुद्धा नेव्हीमध्ये फर्स्ट टाइम नव्हते गेले. नाही बघा, म्हणा तुम्ही लयच मोठा लोकांनी, मी कोणत्या लोकांचं उदाहरण देतो की जे ग्राउंड झिरो आले, म्हणजे ते जाऊ शकतात तर आपण जाऊ शकतो. आजोबांनी गांधीजी असतील, आपल्या आजोबांनी संघर्ष केला, पण आजोबांकडे मोबाईल नव्हते ना. आज मोबाईल घेऊन बी संघर्ष. म्हणजे 1000 वर्षापासून संघर्ष सेम आहे, फक्त संसाधनं बदलले. म्हणजे आणि मला तर एक म्हणायचं पोरांना की जर तुमच्या वडिलांनी संघर्ष केलाय, तुमच्या आजोबांनी संघर्ष केलाय, तर तुमच्या रक्तात संघर्ष आला. तुम्ही तो काय कोणाला दोष देऊन रक्तात भेसळ करू नका द्वेषाची. रक्त संघर्षाच आणि त्याच्यात राग आणि द्वेष आपण जर मिक्स केला तर कलरच बदलत. तर माझं एक म्हणणं आहे की कोणाला द्वेष न देता एखादी संधी हातातून गेली असती तर अल्टिमेट संधी तीच नाही. म्हणजे बरेचसे सर मुलं एमपीएससी मध्ये 3-3, 4-4 वर्ष घालतात आणि डिप्रेशन मध्ये जातात आणि ते स्वतःला खाऊन टाकतात मनातून. मला त्यांना एकच सांगायचं की ते कुणी ऐकत असेल, एखादी संधी गेली, नाही यश मिळालं, आयुष्य संपून नाही, सगळं संपलं असं कधीच नसतं. शेवटच्या 60व्या वर्षापर्यंत सुद्धा स्टार्ट करतो, यालाच आयुष्य म्हणायचं. जीवन म्हणजे काय, दररोज आपण झोपेतून उठतो म्हणजे रिस्टार्ट. तर प्रत्येक दिवस जर रिस्टार्ट असेल, गेलेला वेळ, गेलेली संधी याचा विचार न करता मला पुढे कसं बघता याचा विचार केला तरच त्याच्यातून आपण बाहेर पडू. नक्कीच सर. प्रत्येकाच्या आयुष्यात एक संघर्ष चालू असतो. प्रत्येक जण पाहत असतो की कुठेतरी मला अशी संधी मिळेल आणि मी तिथून माझं आयुष्य बदलेल. तर ज्याला आपण आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणतो, तर तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट काय होता सर? आयुष्याचा टर्निंग पॉईंट जर म्हणतात, आवाज गेला. हॅलो हॅलो हॅलो. हा, आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणलं तर मी पण पहिले काय आता लय सभ्यसारखं बोलतो, लय सभ्य कॅटेगरीचं नव्हतं. आणि निवड ना सगळे पोरं असतात कॅटेगरी इकडे भांडणं करता सगळंच करणार. आणि मग आयुष्याबद्दल सिरियसच नाही. आयुष्याबद्दल सिरियस का नाही, कारण की मध्यमवर्गीय कुटुंबाचं कसं होतं की आई वडिलांचं असं असतं की मला जे नाही भेटलं ते माझ्या पोराला भेटलं, मला जे नाही भेटलं ते पोराला भेटलं. वडिलांनी सुद्धा आम्हाला कधीच काही केलं. कपडे पाहिजे कपडे, पेन पाहिजे पेन, पुस्तक पाहिजे फिरायला, काय पाहिजे खायला पाहिजे, मटण खायचे खा मटण रोज, म्हणजे इथपर्यंत सगळं केलं. आणि त्याच्यामुळे जीवनाचा संघर्ष नाव शब्द कधी कळाला. आणि ज्यावेळेस डिग्री संपली त्यावेळेस कळालं की आता काहीतरी करायचं, काय करायचं ते कळत नव्हतं. मग इथं हात मार तिथं हात मार, हे करून बघ, नोकरी करून बघ, हे करून बघ. पण त्यांनी माझे जर सगळेच मित्र माझ्यासारखे जायला असतील मला कधीच काय वाटलं. पण 4-5 मित्र सक्सेसफुल झाले आणि मग कळायला लागला रे फरक आहे बरं का. त्याच्या खिशात पैसेच, माझ्या खिशात पैसे नाही. त्याने नवीन मोबाईल घेतला, मला घेता येणार. घरी म्हणलं तर घरी म्हणजे आधी नोकरी कर, स्वतःच्या जीवावर करावं म्हणतो, बापा जीवावर नाही. आणि मग ह्याच्यात घरच्यांसोबत वडिलांसोबत भांडणं. खरं सांगतो तुम्हाला की माझे वडील गेले 2011ला, ते हे सगळं काहीच बघायला नाही. पण शेवटपर्यंत त्यांचा जीव माझ्यासाठी कष्टला म्हणा, शिव्या दिल्या म्हणा. आणि आपण सगळं करतो ते आपल्या आई वडिलांनी बघावं म्हणून, म्हणजे जे तरुण पोरं आहे. मला त्यांना सांगायचं की आई वडील जिवंत असणं सुद्धा एक यशवर की ते कुठतरी असतं. म्हणजे आपण जे म्हणतो ना की मला यश नाही मिळालं, मला अपयश मिळतं, हे जिवंत हे सुद्धा बाय डिफॉल्ट यश. म्हणजे आपण किती नशीबवान आहे ते जिवंत.
आणि वडील ज्यावेळेस मी वडिलांना भांडायचं त्यावेळेस वडील एकदा भेटायला आले आणि त्यावेळेस वडील मला म्हणले, त्यांनी मला एक फुलपाखराचं उदाहरण सांगितलं, मी सगळीकडे सांगत असतो ते. आणि दुसरं अजून एक म्हणजे ज्याचा कधी जास्त उल्लेख करत नाही की आपण एक निश्चय केला होता की अरे मी नाव कमवून, म्हणजे आज बघा मी वडिलांना दिलेला शब्द इथपर्यंत आलो तुमच्या इंटरव्ह्यू म्हणजे काहीतरी नाव कमवून. हे त्यावेळेस माझे वडील म्हणले माझं नाव खराब करशील तू, वडिलांचे शिक्षक होते, नालायकसारखं वागतो, भांडणं करतो, हे करतो आणि नाव कमवून असं म्हणे. ज्यावेळेस वडिलांची डेड बॉडी आम्ही औरंगाबादून बीडला घेऊन जात होतो त्यावेळेस त्या गाडीत मी पुढे बसलो आणि त्या गाडीत मी 2 तासात म्हणलं होतं की अख्ख्या जगभर नाव करेल. मग ते झालं म्हणा किंवा इच्छाशक्ती होती म्हणा. तर मला एक सांगायचं की आपण कुठल्या परिस्थितीत असलो काय असलो, टर्निंग पॉईंट आयुष्यात येत असतात, पण बऱ्याचदा काय होतं की टर्निंग पॉईंट येताना आपल्याला टर्निंग पॉईंटच कळत, ह्या टर्निंग पॉईंट आहे. तर आयुष्यात इम्पॅक्ट होणारी 2 मिनिटं आपण डोळे झाकून बघायचे की कुठे मला काहीतरी मिळालंय, इम्पॅक्ट झालाय का आयुष्यात, तोच टर्निंग पॉईंट आहे. तर वडिलांनी ते फुलपाखराचं सांगितलेलं उदाहरण, वडिलांची डेड बॉडी घेऊन जाताना त्या 2.5 तासाचा प्रवास, त्याच्यात मला कळालं की माझ्या अवकात काय आणि मला आयुष्यात काय करायचं. आणि दुर्दैव आपल्या मराठी मुलाचं किंवा माझं सुद्धा दुर्दैव की मला देवाने टर्निंग पॉईंट साठी तशी वाईट घटना दाखवली. आज आपल्या सगळ्यांकडे आई वडील आपले जिवंत आहेत, सगळे जिवंत आहेत, घर चांगलं, अशा वाईट टर्निंग पॉईंटने जर आपण बदलत असतो तर आपलं दुर्दैवच आहे आपल्या माती. तर मला एक सांगायचं की माझ्याकडे समज मी पुस्तकात अनुभवलेलं आहे, दुसऱ्याचे असे लाईफ चेंजिंग जे टर्निंग पॉईंट असतात ते आपण कुठल्याही क्षणी आत्मसात करून बदल करू शकतो. म्हणून मी ते उदाहरण सांगितलं. वडिलांनी सांगितलेला प्रसंगच मला माझी लेवल आणि अवकात कळाली. म्हणून मी म्हणतो ना की पहिला मेंटर बाप असतो आणि माझ्या बापाने माझं आयुष्य शिव्या देऊन बदललं म्हणा किंवा त्यांनी स्वतःच्या मृत्यूने बदललं म्हणा, पण टर्निंग पॉईंटला वडीलच होते. आणि मला एक माहिती आहे की आयुष्यातला सगळ्यात मोठा मेंटर, सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आपला बापच देऊ शकतो, दुसरा पण. सर, आंतरप्रेन्युअर वरचा एक आणखी शेवटचा प्रश्न. तुमच्या पुस्तकात तुम्ही म्हटलंय की बऱ्याचदा आपण कॉलेजमध्ये असताना आपल्याला बऱ्याच लोकांचं किंवा बऱ्याच व्यक्तींचं अट्रॅक्शन असतं, मग ती मुलगी असो किंवा एखादा हिरो असो किंवा आपल्याच टीम मधला एखादा खूप बोलणारा मुलगा असो किंवा नेता असो. तर मग या अट्रॅक्शनच्या मुळे प्रत्येक त्या मुलगा तो किंवा तरुण तो त्यामध्ये वाहत असतो, इतका वाहत असतो की त्याला जाणीव नसते की माझं आयुष्य आता संपत जातं. मग या तरुणपणात, या आयुष्यात प्रत्येक तरुणाने स्वतःला कसं थांबावं, म्हणजे कुठे थांबावं हे कसं जाणून घ्यावं प्रत्येकाने? सगळ्यात बेसिक एकच एक मी पहिले सांगितलं, वाचन. मी सांगत असतो की काय, एकदा आरशासमोर जा आणि आरशात बघा आणि विचारा की मी कोण आहे आणि माझ्या अवकात काय आणि मी कोणाला का आदर्श म्हणून. हे एकदा जर तुम्ही विचारलं आणि कंटिन्युअस वाचत करत जर राहिला तर ह्याच मृगजळातून बाहेर येईल. पण ते वयच तसं असतं की आपण कुणाच्या तरी काय म्हणतात प्रभावाखाली येतो, आपल्याला लगेच कोणतरी नायक वाटायला लागतं, कोणतरी डॉन वाटायला लागतं, कोणतरी आदर्श वाटायला लागतं. मी पुस्तकात एक वाक्य लिहिले की आपण आपल्या आदर्शांची एकदा फेर तपासणी करून बघा, त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे का. पुस्तकात वाक्य लिहिले ते 2 जणांना लागले. तर मी हेच म्हणतो की आदर्श बघताना आधी त्याची रेंज बघा, यार ही खरंच आदर्श आहे का, काही नकली. बऱ्याचदा नकली लोकच आपल्याला पहिले आदर्श वाटतात, गर्दी नकली लोकांचीच लिहिली. तर आपल्या आदर्शांची जोपर्यंत आपल्याला आपण त्यांना नाव ठेवायसाठी फेर तपासणी नाही करायची. आपल्याला कुणाला नाव ठेवायचं नाही, कुणाला दोष द्यायचा, आपले डोळे उघडे करायसाठी एकदा फेर तपासणी करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की आपली मुलं 9वी 10वीला असतील आणि ह्या मायाजाळात पडू नये, आदर्शांच्या मायाजाळात, कुणावर तरी भाळून जायच्या मायाजाळात. त्याला वाचन हाच एक पर्याय. लहानपणापासून मुलांना वाचायला द्या, 100%. मी उदाहरणार्थ अजून एक सांगतो, बरेच जण आपल्या ग्रामीण भागामध्ये लव्ह मॅरेजचे प्रकार होते. असं समज असतं की मुलींना अक्कल नसते. माझी मुलगी समज की ती लहान आहे, मला बरेच जण म्हणतो मोठी झाल्यावर मला विचारतच नाही, लव्ह मॅरेज करून गेली, नाव खराब करून टाकली. मग मी म्हणलं की तिलाच इतकं मजबूत बनवू लहानपणापासून वाचायचं, तिने जो निर्णय असेल तो परफेक्टच असतो, आपण मध्ये पडायचं. म्हणजे भाळून जाण्यापेक्षा विचारांनी जर आपण कोणावर भाळल्या जात असो तर ते मान्य, पण त्याच्यासाठी वाचावं लागेल, त्याच्यासाठी अभ्यासावं लागेल, त्यासाठी आदर्शांची फेर तपासणी करावंच लागेल.
म्हणजे आपण जर जे पेरणार तेच येणार. पण मला वाटतं की आपण तरुणांमध्ये, लहान मुलांमध्ये, हा जे 30-35 क्रॉस झालेत का त्यांचे मेंदूले स्टेट झाले, हे नवीन काय ऍक्सेप्टच करते. मग वय कोणतं आहे बाबा? मग वय 3री-4थी पासूनची जी पोर आहेत किंवा तरुण पोर आहेत 21, 22, 18, ह्या मुलांच्या हातात आपण पुस्तक द्यायला. आणि ही चळवळ जी म्हणलं ना मी, मराठी साहित्यासाठी एवढी बेस्टचं जे काम तुम्ही करतायत ना, हे खरं लय वर्षापासून सुरू व्हायला पाहिजे. हे लय लेट सुरू. तर हेच काम आहे ते. समाज कीर्तनाने समाज प्रबोधन होत नसतं, व्याख्यानाने समाज प्रबोधन होत नसतं. कुणाला एका माणसाला पकडून सांगून सुद्धा समाज प्रबोधन होत नसतं. ते वाचून त्या माणसाने निर्णय घेतला तरच ते परिवर्तन होतं. आणि ते घेण्याचा निर्णय त्याच्या हातात पुस्तक दिल्याशिवाय होणारच नाही. आज 90% तरुण पिढी पुस्तक काय गरज आहे वाचायची? सोशल मीडियामुळे त्यांची वाचण्यास सवय नाही. पण तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून लोकांना पुस्तकाकडे वळवलं. म्हणजे मी एका ठिकाणी वाक्य लिहिलं पुस्तक, आजचा काळ कसा आहे, मेंदू बोटात आला. मेंदू कुठं आला? बोटामध्ये आला. बोटात मेंदू आलेला काय करतोय? स्क्रोल करतोय. आता वेळ काय माहितीये का, या बोटातून मेंदू परत मेंदूच्या ठिकाणी न्यायचा आहे आणि त्याला पुस्तकच पर्याय. त्यामुळे वाचन हाच एक सगळ्यात मोठा पर्याय. नक्कीच सर, फारच सुंदर होतं ते. आता आपण सर रावणवर येऊया. रावण राजा राक्षसांचा. मग सर रावणच का, दुसरं का नाही? असं तुम्हाला रावणच का सुचलं की रावणच लिहावा? मी मग सांगितलं की ते अनौतपणे आला असतं. म्हणजे मी काही ठरवून रावण लिहायचं नव्हतं मला. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे उदात्तीकरण करत आहे, हे उजव्या विचारसरणीचं आहे का डाव्या विचारसरणीचं? मी कुठल्याच विचारसरणीचं लई जणांचे म्हणणं करते, याला कुठून तरी फंडिंग आहे. असलं काहीच नाही. फंडिंग असती तर मी गप्प बसलो असतो का? मी अजून लिहिलं असतं. आणि काही जण असे म्हणते सोशल मीडियावर यांनी प्रसिद्धीसाठी लिहिले. माझी आई भिली होती की रावण लिहून बदनाम होईल. मला नंतर प्रसिद्धी मिळेल, त्याला मी तरी काय करणार? म्हणजे आई भिली कशाला? नॉर्मली आज विचार करा, रावण झाले, नाव झाले. तुम्ही लिहायचं म्हणत लोक काय म्हणतात, रावण एवढं बदनाम कॅरेक्टर हे लिहितोय, हाय अजून बदनाम होईल. म्हणजे रावण कॅरेक्टर काय लय सन्मान प्रसिद्धी मिळवून देणार कॅरेक्टर आहे का? पण लोक म्हणते प्रसिद्धीसाठी. पण मी तुम्हाला सांगतो की विमान शास्त्रापासून सुरू झालं. मी लेखकच नाही, मी आजही म्हणत नाही. पण रावण हातात आला आणि वाटलं याच्यावर लिहावं, कारण त्याच्यावर चांगलं पुस्तक नव्हतं. हा आता इथून पुढे जे लिहिलं मी आंतरप्रेनर, मी ठरवून लिहिलं होतं की यार मला लिहायचं. तर रावणाच्या बाबतीत असं काही नव्हतं. हा त्यातले काही वाक्य, त्यातले काही संदर्भ, ते पुस्तक एवढं लोकांना आवडलंय. मग लोक आता काही म्हणतात की यांनी ठरवून लिहिलंय. काही जण तर मला उगच कौतुक करतात, रामाच्या काळात तुम्ही रावण लिहिला. तसलं डेअरिंगचं बी काही काम नव्हतं. माझी डेअरिंग डोक्यातच नव्हती मला की वर कोणी हाय बसून ते, आणि ते पण डोक्यात नव्हतं माझ्या. आणि मी एका ठिकाणी म्हणलं का आपण नाही का लहान पोरग आगीला हात लावतोय, त्याला माहीतच नसते ते आग पळत असते. आमचं तच झालंय. म्हणजे माहित नाही की रावण लिहून असं काही होईल म्हणून. पण आवडलं, वाचक होतं, त्याच्यामुळे ते लिहिलं आणि तो जसा आहे तसं मांडला. म्हणजे त्यातले जे बलात्काराचे सीन लिहिले मी, ते अश्लील वाटू नये म्हणून पहिले माझ्या आईने वाचले. म्हणजे दोन्ही बलात्काराचे सीन आईने वाचले. शनीला मारताना आईने वाचला. तर आई काय म्हणली मला, दादा तुझ्या राशीत शनी रे, तुझा राशी स्वामी शनी, आणि तू त्याला हंतान लिहिलंस म्हणले. मी म्हणलं आता काय करू? बरं हनुमानाला बी माकड तोंड म्हणलं असतं. आता म्हणलं ते रावण तोंडातून आलं ते म्हणणार आहे, हे हनुमान महाराज तुम्ही कसे आहात, असं तर नाही म्हणणार. ती कथेची गरज आहे. आता रावणाच्या तोंडातून उल्लेख होणार म्हणून ते तसंच म्हणणार ना. आणि शनी म्हणजे काय, मी काय शनीच्या विरोधात बोललोय का? म्हणून मी ती कथेची स्टोरी होती, ती घटना घडलेली आहे. आणि मी तुम्हाला आज सांगतो की रावण पुस्तक आहे, आतापर्यंत 47,000 कॉप्या सेल झाल्या. आणि 1-2 जणांनी म्हणजे बळच त्यात चुका सापडायच्या म्हणून एक चूक सापडली, किंवा त्यावेळेस आणणंच नव्हतं. असं आहे का, भरमाल नव्हता अभ्यास, पुढच्या एडिशन मध्ये काढतो. ते फळांचे लिहिलेत ना मी, अननसाचं झाड होतं, याचं झाड होतं, तर ते म्हणलं त्यावेळेस अन्नच नव्हतं. म्हणलं ठीक आहे, चूक मान्य करणाऱ्यापैकी पुढच्या एडिशन मध्ये अन्नच काढणार आहे. अजून एक चूक काढली की रावण त्यावेळेस अलख निरंजन कसं काय म्हणला. नाथ संप्रदाय तर 1200 वर्षापूर्वी. मी म्हणलं तसं नाही, नाथ संप्रदाय 10,000 वर्षापूर्वी. तुमच्याकडे 1200 वर्षाचे पुरावे, माझ्याकडे 10,000 वर्षाचे. आणि मी नाथ संप्रदायी
माझा संप्रदाय सगळ्यात जुना आणि वाल्मिकी रामायणात सुद्धा अलग निरंजन म्हणलंय म्हणूनच मी टाकले. नाही तर मी नसतं श्याम देई माई असं म्हणलं असतं. मी बी ठरवूनच अलग निरंजन दिले आणि मला त्यांचं इतकं कौतुक वाटलं त्यांना ते कळालंय मला काय म्हणायचं. मला त्या वाचकाचा इतका आनंद झाला की मला अजून एक प्रतिक्रिया नव्हती अलग निरंजनावर, ती आली आणि मला त्यात सांगायचं होतं की बाबा मी ज्या संप्रदायाचा आहे, जे ज्ञानेश्वर माऊली आहे, जे वारकरी संप्रदाय यांचा मूळ जो नाथ संप्रदाय आहे हा 1000 वर्षापूर्वीचा महाराष्ट्रातल्या मातीतला जो संप्रदाय त्याला खूप जुनी परंपरा आहे. मला ते दाखवायचं होतं, ते साध्य झालं. पण ह्या सत्तेच्या इतके वाचक भेटले, एकानेही म्हणलं नाही की कंटेंट चूक आहे. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो की रावणातल्या प्रत्येक ओळीला माझ्याकडे संदर्भ आहे. मी फेक पुस्तक लिहित नाही आणि मी काही खोट्या नाट्यात त्यातले डायलॉग माझे प्रसंग मी रंगवलेत, पण मी घटनाक्रम आणि भारतीय मायथॉलॉजी ज्याला आपण म्हणतो रामायण त्यातल्या कॅरेक्टरच्या घटना बदलणं काही लेखकांनी ते चालू केलं. तर मी वाल्मिकी रामायणाची चौकट सोडली नाही, म्हणजे मी त्या चौकटीच्या बाहेर गेलो नाही आणि पुढचंही पुस्तक लिहिलं त्यावेळेस मी ही मायथॉलॉजीची, म्हणजे मी असं नाही म्हणलं की सीतेने रावणाला 2-3 बुके आणल्या. म्हणजे काही लेखकांनी मायथॉलॉजी चेंज केली. तर मायथॉलॉजी चेंज न करता लिखाण करणं किंवा मला म्हणजे रावण लिहायचं पहिलं कारण काय होतं, मलाच रावण वाचायचं होतं आणि जोपर्यंत मला चांगला वाचतायला आवडणार नाही तोपर्यंत मी पुढं नेणार नाही. त्यामुळे रावणाबद्दल असं ठरून काय लिहिलं, रावणाचं उदात्तीकरण करणं माझ्या डोक्यात नव्हतं. शेवटी राम आणि रावण दोन्हीही आपल्या संस्कृतीचे 2 भाग आहेत, कुणीच कुणाशिवाय पूर्ण नाही. आणि तुम्हाला हा प्रश्नच का पडावा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तुम्ही रावणावर का लिहिलं. रावण आपला नाही का, आपल्या देशाचा भाग आहे. छत्तीसगड मध्ये सुद्धा त्याची मंदिरं आहेत आणि नायक पण आपला आणि खलनायक पण आपला, दोन्ही आपलेच, दोन्ही त्या बाहेरचे नाही. की आयुष्य जगताना पण आपल्या आयुष्यात सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाजू असतात आणि त्या दोन्ही स्वीकारून आपल्याला पुढे जायचं असतं. तर तुमचं म्हणणं अगदीच पटतंय आम्हाला. बऱ्याचदा सर रावण हा नकारार्थी बघितला जातो. रावण म्हणजे दुष्ट, रावण म्हणजे वाईट, रावण म्हणजे मेला, वाईटच खूप, अशी प्रत्येकाची एक भूमिका आहे, प्रत्येकाची एक माइंडसेट आहे. मग हा रावण रंगवताना लिहिताना तुम्हाला नक्की संदेश काय द्यायचा होता, की एक लोकांकडे त्याच्याकडे बघण्याची सकारात्मकता वाढावी किंवा रावण म्हणजे काय हा आणखीन प्रगल्भ कसा दाखवता येतील असं काही होतं का? पहिले तर काय की रावण मांडताना मला ते सकारात्मक नकारात्मक दिसलं होतं सगळं, की मी काय राम मंदिरासारखं रावण मंदिर करा म्हणून मागे लागणार माझा काय तो अजेंडा नाही. नाही तर उद्या मी म्हणून माझ्या भावनेला ठेच पोचली रावणाचं मंदिर पाहिजे, कुणाचं असू शकतो ना रावण आदर्श. तर तसं काही माझ्या डोक्यात नव्हतं. आणि सेकंड थिंग मला एक गोष्ट कळते की प्रत्येक, मी बऱ्याच ठिकाणी बोलतो की प्रत्येक नायक हा कुणासाठी तरी खलनायक असतो, प्रत्येक खलनायक हा कुणासाठी तरी नायक असतो. ज्यावेळेस आपल्या मायथॉलॉजीमध्ये रावणाकडे मी बघितलं, रावणाला बघायला वाचायला, त्यावेळेस मला असं दिसलं की शिवतांडव स्तोत्र जे आपण दररोज म्हणतो, ऐकतो, बोलतो ते रावणाने. आपण जे गर्भसंस्कार, आता गर्भसंस्कार करतो, जगातले पहिले गर्भसंस्कार मेघनाथावर केले रावणाने. बुद्धिबळ नावाचा शोध ज्यावेळेस, हे मी म्हणत नाही, आनंद नीलकांत, आनंद आहे का आनंद, विश्वनाथन आनंद, चेस चॅम्पियन, त्याला एक प्रश्न विचारला की बुद्धिबळ कुठलं, रशियातलं का तुर्कस्थानमधलं. रशिया आणि तुर्कस्थान कशासाठी भांडते की बुद्धिबळाचा शोध आम्ही लावला. त्यावेळेस विश्वनाथन आनंद म्हणला की तसं नाहीये, बुद्धिबळाचा पहिला शोध हा मंदोदरीने लावला आणि मंदोदरीने लावला. आणि मंदोदरी आणि रावण पहिल्यांदा बुद्धिबळ खेळायचे. मंदोदरीने का लावलं की रावण कायम युद्धाच्या भूमिकेत असायचा, मग त्याचं एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन व्हावं म्हणून तो खेळ तयार झाला. तर त्यासाठी तो खेळ तयार केला. आणि मग त्याचं कुमारतंत्र असत लहान मुलांवरचं. बरं, त्याची रावण हत्ता, जिला आपण वीणाचं पहिलं व्हर्जन म्हणतो रावण हत्ता, ते आपण आज वापरतो. शिवतांडव स्तोत्र वापरतो. शिवपूजेचे सगळे जे काही श्लोक आहेत ना, ते पदांचं उपपद रावणाने केलं. शिवचे आपण जेव्हा आता अभिषेक घालतो त्याची सुद्धा कशी पूजा असावी ते रावणाने केले. मग माझ्या मनात एक विचार आला की बरं, त्यांनी सीतेला काही केलं बी नाही, त्याला दोष द्यावा. बरं, ते लढला बी बहिणीसाठी. बरं, ते वाईट असतं तर त्यांनी वाटण्या केल्या असत्या कुंभकर्णात, तर ते वाटण्या झाल्या नव्हत्या.
आणि आपलं भावाचा पटाना सगळे भाऊ त्यासाठी मेले. सगळे भाऊ त्यासाठी मेले एका शब्दावर, एका बहिणीसाठी सगळं उद्ध्वस्त करून गेले. हा माणूस एवढा तर नीच नसेल हे वाचताना मला कळलं. हा त्याने काही बलात्कार केले, काही घटना केल्या असतील तर त्या काळात परंपराच ती होती प्रतिशोध घ्यायची, म्हणजे एकमेकाचा सूडच उगवायचा आहे, तर त्याला पद्धतच ती होती. आणि मी ते स्त्रीमन चॅप्टर मध्ये लिहिलंय बघा, की चांगलं लिहिलं की सूड घेण्यासाठी सुद्धा राव म्हणते ना, मंदोदरी म्हणते रामाला की राजन सूड घेण्यासाठी सुद्धा तुम्ही स्त्रीचाच आधार घेतला. एका स्त्रीवर झालेला अन्यायचा प्रतिशोध घेण्यासाठी सुद्धा तुम्ही स्त्रीच वापरली. म्हणजे तो नवरा बायकोच्या संवादात मी दिला. आणि तो कळताना मला दिसत होतं की त्याला आपण म्हणतो ना वेदांचा पंडित, मी नाही म्हणत, हे सगळे दशपाठी ब्राह्मण सुद्धा म्हणतात, म्हणजे ज्यांचा वेदांवर अभ्यास आहे ते सुद्धा म्हणतात की आम्ही कुणाच्या याच्यातले रावणाच्या परंपरेत. मग तो एवढा वाईट होता, त्याला फक्त म्हणायचं वाईट, पण त्यांनी केलेलं काम सगळं स्वीकारायचं. तुम्ही आज कित्येक पिक्चर मध्ये शिवतांडव स्त्रोत, म्हणजे आज तरुण पोरांमध्ये त्याची क्रेज आहे. आणि त्यांनी काय असं एवढं वाईट काम केलं, पण त्यांनी काय केलं एक प्रकार की त्यांनी एका संस्कृतीला पॅरलल संस्कृती उभा केली. हा राग आहे म्हणून आपण दरवर्षाला आठवतो, जाळतो. प्रभू रामचंद्र सुद्धा काय म्हणले की मरणा अंती वैराणी, असं त्यांचा शेवटचा श्लोक आहे लास्ट, की मेल्याने शत्रुत्व संपतं. मग ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी 5000 वर्षापूर्वी शत्रुत्व संपवलंय, आपण डोक्यात कशाला ठेवायला हवं? आपण काय लय अमिताभ बच्चन आहे लक्षात ठेवायला? म्हणजे ज्याच्या म्हणजे सीता प्रभू रामचंद्राच्या बायकोला ज्यांनी पळून दिलं त्यांनी त्याला मारलं. मारताना ते म्हणला मरणांती वैराणी, म्हणजे वैरात संपतो म्हणल्यानंतर, तर रावणा तुमचं माझं वैर संपलंय. तो लक्ष्मणाला म्हणतो की जा तो जगातला सगळ्यात ज्ञानी पुरुष आहे, त्याच्याकडून ज्ञान घे. मग लक्ष्मण जातो आणि ते काय ज्ञान घेतो. तो डोक्यात पाहिजे, पायात. आता हे का मी मनाने लिहिलंय का? लक्ष्मण गेलाय पहिले, मग उदातीकरण तर त्यांनीच केलं, मी काय केलं? मी फक्त लिहिलंय. मग हे सगळे श्लोक आणि हे सगळे रेफरन्सेस आहेत. म्हणजे त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सुद्धा त्याची बुद्धिमत्तेला नाकारलं नव्हतं. आणि मला ते दिसलं की जो भारतीय इतिहासातला सगळ्यात मोठा खलनायक, म्हणजे ज्याचं नाव वृत्ती म्हणून वापरलं जातं, काय रावणी आहेस का रे, काय आसुरी हसतो का रे, काय राक्षसी आहेस, म्हणजे त्यांच्या परंपरेचे शब्द ज्यावेळेस आपण वृत्तीला अटॅच केले गेले 1000 वर्ष, तर ते माणसं नेमके काहीतरी खोखार असणार. त्याशिवाय इतके वर्ष त्याला आपण जाणणार नाही. त्याच्यावर एक पुस्तक असावं असं वाटलं, आणि मग ते पुस्तक बाजू घेणारं नसावं, पण तो जो काय आहे ते त्याच स्पष्ट वर्णन असावं. मग त्यांनी केलेल्या हत्या मी स्पष्ट लिहिल्या, त्यांनी केलेले बलात्कार स्पष्ट लिहिले, त्यांनी जिंकले, त्यांनी आम्हाला हरवलेलेच तेही स्पष्ट लिहिले. त्याला पाहून देव पळून गेले तर पळूनच गेले. शनीला त्यांनी मारत मारत आणलंच होतं पाय. आता 18 वर्ष जेलमध्ये होता शनी, 18 वर्ष जेलमध्ये होता. आणि हनुमान ज्यावेळेस लंका जाळायला गेला त्यावेळेस त्याला दिसली तर शनी उलटा टांगलाय. बरं हे मी म्हणत नाही, www.शनिदेवता.com. आणि मग तिथून हनुमान त्याला जळलेला बाहेर काढतो आणि त्याच्या अंगावर तेल टाकतो. मग तेल टाकलं त्याच्या अंगावरचा दाह पण नाही का, जळाल्यावर तेल टाक, अंगावरचा दाह कमी झाला त्यावेळेस तो काळा निळा जातो शनी. म्हणून आज सुद्धा आपण काळा निळा झालेल्या शनी महाराजांच्या दगडावर तेल टाक, आणि तिथं हनुमान, म्हणजे शनिवार हा हनुमान आणि शनी असतो, की शनीचा जर तुमच्यावर राग आला तर हनुमान तुम्हाला वाचवेल, कारण की हनुमानाने शनीला तिथं वाचवले. हा शनी आणि हनुमानाचा संबंध. तर पुराण कथेत असे खूप सारे प्रसंग आहेत. त्यामुळं रावण लिहिण्याचं म्हणजे पॅशन मधूनच लिहिण्यात आला. त्याच्यात काय कुठं कुणाची लॉबिंग करणं रावणाची काय. आणि मग माझी आई मला म्हणते ना, कुणाला रामाच्या मागे सगळा देश आहे म्हणजे पाया पडायला, रावणाकडे कोण तुला पावला तो. हा जोकचा भाग झाला. पण मी ह्या मूळ कथेच्या रामायणच्या मूळ कथेकडे मी यांना कधीच देवता म्हणून बघत नाही. हे वाचल्यामुळे मला कळालं, कारण की आपण कोणीच रामायण वाचलेलं नाही, आपण रामानंद सागरचं बघितलंय. आणि ते बघितलेलं म्हणजे ते तिसरंच रामायण आहे रामानंद सागर. बाण येतो त्याच्यात बुंग ठोस. तर तसलं काही नव्हतं. आणि वाल्मिकी रामायण सुद्धा मी लिहिताना सुद्धा रावणावर अन्याय केलेला. ही इतकी सुंदर कथा आहे की यांना आपण देव बनवलं. पण रामकथा इतकी सुंदर लिहिल्या गेलेली, म्हणजे आपल्या प्रत्येक भारतीयांचं नशीब म्हणा की वाल्मिकी होता त्याने ते लिहिलं, कारण की त्याच्यातून प्रत्येक कॅरेक्टर मधून काहीतरी शिकायला मिळतं.
आता त्याला देव केलं की शिकायचं नसतं, माणसं असले की शिकावं लागतं. त्यामुळे त्याचं देवत्वकरण झाल्यामुळं ती अभंगात आहे, गाण्यात आहे, लोककथेत आहे, पण जीवनात कमी तिला स्वीकारायचं अवघड आहे. तर मी काय कोणतं रावण काय कसं ठराविक अजेंडाने लिहिलेलं नाही. नक्कीच सर. सर बऱ्याचदा रावणाला तुम्ही जे सुरुवातीचं नाव आहे त्याचं दशग्रीवा, लोकांना ते भावतं, विशेष वाटतं की दशग्रीवा म्हणजे आजवर प्रत्येकाला दशानन माहिती होता किंवा अगदीच रावण माहिती होता, राक्षस म्हणायचे, राजा राक्षसांचा, हे ठीक वाटलं. पण दशग्रीवा हे विशेष वाटलं, भावलं लोकांना. रावणाला 10 तोंड होती का, हा प्रश्न सगळ्यांना आहे. खर तर दशग्रीवा हे जे नाव आहे ना, रावणाचं मूळ नाव म्हणजे त्याच्या आईने ठरवलं ते दशग्रीवा. आईने, वडिलांनी, म्हणजे कुंभकर्ण, दशग्रीव, बिभीषण हे त्या काळातली द्वेषात्मक नाव आहेत. ती नावं चांगली नाही आहेत, नंतर ती इतकी आपल्याला तोंडपाठ झाली, कानावर पडली म्हणून शूर्पणखा हे एखाद्याचं द्वेष म्हणून ठेवलेलं नाव, की कायम त्याला नावातूनच न्यूनगंड वाटावा. दगडू, आता दगडू ऍटॉमिक फिजिक्सवर काम करतो, आपल्याला आवडन का? म्हणजे न्यूनगंड कुठून पेरायचा? नावातूनच पेरायचा. म्हणजे जुन्या काळातले आत्या बी बदमाश होताले हे सांगतो तुला काय. तर तसं ते द्वेषातून नाव ठेवलेलं आहे. आणि आणि ह्या द्वेषातून त्यांचे नाव ठेवले. तर दशग्रीव त्याचं पहिलं नाव होतं. नंतर काय झालं की त्याला 10 डोके होते, अशा सगळीकडे प्रचार आला की 10 डोके 10 डोके. मग 10 डोक्यातून झालं दशानन. 10 डोके म्हणून दशानन की ज्याला 10 डोके होते. आता मी ज्यावेळेस लिहायला सुरुवात केली, मी म्हणल्या रावणाला 10 डोके, कुंभकर्णाला 10 पाहिजे. सेम स्पीसीज आहेत ना ते, भावंड आहेत ना. बहिणीला 10 डोके, आईला 10, आईला नाही तर बापाला तरी 10 डोके पाहिजे. एकट्यालाच कसं काय आले? मग मी विचार केला, जर हे आपण मान्य करत असू 10 डोके होते, तर चार्ल्स डार्विन भारतातून 10-20 वेळेस आत्महत्या केली. पुनरुत्पन्नाचा त्यांचा उत्क्रांतीचा सिद्धांत मानला. ते म्हणे हे किती बावळे लोक आहेत. आणि 2 डोक्याचा माणूस जन्मला आला त्या जगात 10-5 वर्ष. ते काही 24 घंट्याच्या वर सांगलं ना नाही. मग माझ्या लक्षात आलं, मग मी रेफरन्सेस वाचत होता, मला कुठल्या तरी एका पुस्तकात सापडले ती अफवा होती. आणि मग ती अफवा इतकी वाढली, म्हणजे ही अफवा त्यांनीच पिसरवली. म्हणजे मी त्याच्यात तो सीन लिहिलाय खास त्यासाठी, नरभक्षकाचा, की नरभक्षकांना ते म्हणतो, म्हणजे ज्याला कुणाला रावणाला 10 डोके असे आहेत असं वाटतं, माझ्या लेखी तो नरभक्षक आहे. तर 10 डोके, काही जण त्याला म्हणतात की 10 गुण होते, पण गुण पण 10 नाहीयेत, 9 गुण आहेत. कोणी म्हणतात कला 10 होत्या, पण कला पण 64 आहे. म्हणजे ते 10 कला 10 डोका असं काही नाही. पण यांनी, म्हणजे आता साधारण एक साधी गोष्ट आहे बघा, की आपल्याकडे जर टीव्ही नसता, न्यूजपेपर नसता, आपल्याकडे फोटो मीडिया नसतं, काहीच नसतात, आणि गांधीजी आहेत. इमॅजिन करा, गांधीजी आहेत, आपल्याकडे काहीच नाही, फोटो नाही, त्यांचं चित्र नाही माहिती, आपण इकडंच आहे, आणि 100 वर्षापूर्वी गांधीजी होऊन गेले. पहिलं काय तर, अरे गांधीजींनी तलवार आणि बंदुकीशिवाय इंग्रजांना पळून लावलं. आपण काय म्हणू, नक्की ते 25-30 फुटाची हाईटचे असले पाहिजे, साध्या माणसाचं काम नाही. हा, अख्खे इंग्रज पळून लावले गांधीजी. आपण काय म्हणू, 100% 6 पॅक ऍप तर गॅरंटेड असणार, गन असणार त्यांच्याकडे, डेंजर. कारण फोटो पाहिला नाही, वाचलं नाही, पाहिलं नाही. गांधीजीबद्दल आपल्याला बघा, गांधीजी म्हणलं की जे दिसले चित्र आपण पाहिले ते डोळ्यासमोर आलं, पण चित्रच नाही. मग असं गेल्या 5000 वर्षापूर्वी याच्याकडून त्याच्याकडे गेलं. नाही नाही, ते 25 नाही, 100 फूट होते. पुढच्या पिढीने काय म्हणायचं, 200 फूट. गांधीजी एकटे नव्हते, मंत्र फुटला की 1000 सैन्य यायचे. म्हणजे अफवांनंतर अशा रचत 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 5000 वर्षात ते इथपर्यंत आल्या की आपल्याला आता असं वाटते की त्याला 10 डोके होते, आणि कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, आणि तो मोठा व्हायचा, आणि तो काय करायचा, हा 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 हा. शक्य नाही ना. एका जणाने तर रावण नावावर पुस्तक लिहिले, नाव नाही घेणार, त्यांनी काय लिहिलं, कॉमेडी. म्हणजे ह्या पुस्तकात मला राग काय येत नाही माहिती का, ह्या पुस्तकांनीच मला मोटिवेट केलं की चांगलं लिही बाबा. आणि त्यांनी असं लिहिलंय की
रावणाचा जन्म संध्याकाळी 7 वाजता होतो. किती वाजता? 7 वाजता. आईला लगेच प्रेग्नन्सीच्या काळा येतात, 2 मिनिटात तो बाहेरच. लगेच ती म्हणते, किती दुर्दैवी माता आहे मी, सांज वेळेला तुझा जन्म झाला, काहीतरी आखरीतच होणार आहे बघ आता. मला ती पोरग तासाभरात मोठं होते म्हणते, माते सांज वेळा असली म्हणून काय झालं, मी काहीतरी तुझं नाव मोठं होईल असं करेल. किती वाजता? 8 वाजता. 9 वाजता ती त्याला जेवायला वाटते, ते जेवतंय. आणि मग आई आई आणि तो संवाद करत बाहेर फिरतात झोपडीच्या बाहेर. आणि रात्री 4 वाजता ती म्हणते की बाळा, सांज वेळेला तुझा जन्म झालाय, अजूनही तू तुझ्या तातांचं दर्शन नाही घेतलं. एका नाईट मधला विषय. आणि 4 वाजता तो उठतो आणि तो नदीवर जातो वडिलांना भेटायला, विश्रवा रुक्मिणीला. तुम्ही म्हणतात, हे बालका, तरुण नाही काय, हे युवका, कोण आहेस तू, आणि माझी सकाळची संध्या भंग करण्यासाठी इथं आलास तू? तो तात, तुम्हाला मी ओळखलं नाही? मी म्हणले, नाही ओळखलं. तुझ्या गळ्यात ती काय आहे? हार असतो आईने घातला. जलमला आला पोरगा. म्हणते, मला तुझी धाडुकी कशी वाटायला लागली? तो म्हणतो, मी तुमचा तरुण मुलगा आहे. अरे तू दशग्रीव? आणि तो त्यांच्या पाया पडतो सकाळी 5 वाजता. जर एका नाईट मध्ये जन्म घेऊन जर तरुण होत असत तर ते पुस्तक हास्यास्पद आहे नाही, नाव नाही घेणार ते वाचनात असलं तर बघा. म्हणजे असं जर काही कोणी कॉमेडी लिहून ठेवलं, मग मनाला, मग ह्या लोक ह्या पुस्तकाने मला मोटिवेट केलं की भाई हे फेक आहे, असं लिहू नको, जरा बरली. ते झालं त्याच्यातून. प्रत्येकाला कुठून काही प्रोत्साहन मिळू शकतं हे तुमच्याकडून विशेष ऐकायला मिळालं. सर, या पुस्तकात प्रत्येक पान, प्रत्येक लाईन ही कुठेतरी अभ्यास केलेली प्रत्येक गोष्टीची पुरावा देतो, पोचपावती देतो. तर रावण लिहिताना तुमची जी अभ्यास करण्यासाठी त्याची जी काय तुमची तयारी होती ती काय होती, कशी होती? प्रेक्षकांना, लोकांना ती जाणून घ्यायची की त्यामागे तुमचा अभ्यास काय होता? पहिले तर रावण लिहिताना माझ्या डोक्यात पहिलं एकच, हॅलो, हा, रावण लिहिताना माझ्या डोक्यात एकच होतं की आपल्या मनात कुठलाही पूर्वग्रह दूषित आधी व्हायचं नाही. म्हणजे मेंदू साफ करून घ्यायचा की आपण ह्याचे आहेत का आपण त्याचे. आणि मग मी सुरू केलं वाचायला वाल्मिकी रामायणापासून. आणि मी रावण समजून घेतला 1.5 वर्ष मी एकही ओळ लिहिली नाही. मी ते कॅरेक्टर समजून घ्यायचो. मी 1.5 ते 2 वर्ष सर रावण म्हणून जगलो की रावण इथं असतात त्यांनी काय विचार केला असता. मी तुम्हाला त्यातल्या संवादावरून लक्षात आलं असेल, ते फार सटीक आहेत असं वाटतं. तर मी ते फील केले प्रत्येक, म्हणजे पहिला आश्रम फील केलाय, ते घोडे फील केलेत, मी तो साप फील केलाय, मी ते लांडगे फील केले, मी ते हिमालयातलं युद्ध फील केलंय, इव्हन मी सीतेला आणतानाचा तो साधू फील केलाय, मारीच्याशी बोलताना फील केलाय, इव्हन पोटात बाण लागल्याला सुद्धा फील केला, कुंभकर्ण मरतो तेही फील केलंय, मुलगा मेघनाथ मरतो तेही फील केलंय, सुलोचना आत्महत्या करायला जाते ते सुद्धा फील केलंय, मंदोदरीचे डोळे सुद्धा फील केले. मी त्यातलं प्रत्येक पेज फील केले, वाचले, अभ्यासले, आधी कच्चं लिहिलं, खाडाखोडा झाल्या, परत लिहिताना जजमेंट नव्हतं. कुठलाही चॅप्टर कधीही लिहिलाय, म्हणजे पहिले मी स्त्रीमन लिहिले, नंतर लगेच ब्रह्मदेव लिहिले, त्याच्यानंतर लगेच मी लंका निर्मिती लिहिले. म्हणजे असं ठरून पहिल्या ओळीपासून लिहिलं नाही. जे मनात येईल, जे थॉट येईल, गाडीवर चाललो तरी मी डोक्यात तेच. म्हणजे लंका नेमकी कशी असेल, म्हणजे तुम्ही त्याच्यात एक वाक्य बघा की वरून मी महालातून खाली येताना सिंहाच्या प्रतिमेकडे बघून स्वतः प्रेरणा भरायची सवय मला लागली. तर तो सिंह ऍक्च्युली सिगिरिया नावाचं एक श्रीलंकेतला फार मोठा पर्वत आहे, तिथं खाली अजूनही त्याची कोरीव मूर्ती आहे. तर मी तिला रात्र तिचे फोटो पाहिले आणि मी त्याच्यातून प्रेरणा त्याला कशी मिळत असेल हे फील केलं. तो लंकेत फिरतानाचं फील केलंय, दरबारात बसतानाचं फील केलंय. म्हणजे मी डोळे झाकून बसायचो असं दरबारात, आता जुना दरबार मी असं बसायचो, जुन्या दरबारात मी बसलो. आता जुना कुचका दरबार आहे तर तेलाचा वास येणार, मी त्यात वाक्य लिहिले, हा तेलांचा मळकट वास कधी जाईल महादेवच जाईल. म्हणजे फील करून तिथल्या झाडांचा सुगंध असेल किंवा
ढगांशी बोलणं असेल किंवा नदीशी बोलणं असेल. म्हणजे नदी माझ्या आई ज्यावेळेस वांगी म्हणून गाव आहे बीड जिल्ह्यात, त्यावेळेस आई वांगीला शिक्षिका होती आणि आई आलीच नाही शाळेतून आणि आम्ही 8 वाजता तिला आणायला गेलो, कारण की तिथल्या नदीला पूर आलता. पलीकडे गाव आधीकडं आणि नदीला एवढा मोठा पूर आलता. तर रात्री 10-11 वाजता मी माझे वडील गाडीत आम्ही त्या पुराच्या तिथं उभं होतो आणि त्या नदीतून एक झाड वाहत चाललो. ते मी बहुतेक त्यावेळेस इयत्ता 8वीला असत. ते पिक्चरायझेशन जे होतं, जे तुम्ही रावण म्हणतो मला असंच नाही वाहत जायचं, तर ते मी डोळ्याने बघितलेलं ते झाड वाहताना. आणि म्हणजे लिहिताना तुम्ही आयुष्यात जे बघतात, संचित करतात, म्हणजे आपण लेखन म्हणजे संचितच असतं आयुष्याच्या अनुभवांचं. हे संचित मी त्याच्यात घेण्याचं, कोरिलेट करण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच बहुतेक ते सगळ्यांपर्यंत ते पोहोचू शकले. वा सर. सर, बऱ्याचदा समाजात काय की लोकांना सकारात्मक गोष्टीच हव्या असतात, नकारात्मक बाजू बघण्याचा दृष्टिकोनच नसतो त्यांचा. मग बऱ्याचदा ओरड येते, काय तुम्ही नक्की काय लिहायचं, म्हणजे कोणी नथुराम लिहितोय, तुम्ही रावण लिहिताय किंवा अन्य कोणी काय लिहिताय, तर मग ही ओरड असते की तुम्ही समाजाला बिघडवताय का, तुम्हाला समाज बिघडवायचा आहे का. तर या सगळ्याला उत्तर काय तुमचं असेल, कारण पुस्तकात तर तुमच्या तसं नाहीये की समाज बिघडवा, त्यातून तर तुम्ही लोकांना हा संदेश दिलाय की तुम्ही तो वाचा, तो समजा, मग तुम्हाला सकारात्मक बाजू आणखीन जवळ घेता येते. तर तुम्ही या अशा प्रतिक्रियांना किंवा या लोकांना काय उत्तर देऊ इच्छिता. पहिले तर काय की एखादं पुस्तक येतं आणि एखादा माणूस लिहितो, त्यांनी समाज बिघडतोय, हे तुमच्या मूळ विचारधारेचं अपयश आहे. जी विचारधारा बिघडेल असं तुम्हाला वाटतंय, त्या विचारधारेचं अपयश आहे की त्याला एक पुस्तक बिघडवल. मग तुमची जी श्रद्धा आहे ती गेले 5000 वर्ष काय करीत होते, त्यांनी का नाही समाज सकारात्मक केला आजपर्यंत. आणि असं कुठलं पुस्तक, असा कुठला व्यक्ती कुठलीही नकारात्मक बाजू समाजात द्वेष नाही पसरू शकत. कारण की ही भारतीय संस्कृती आहे, ही कृषी संस्कृती आहे. आपण इथे सगळे शेतीशी, मातीशी निगडीत असलेले लोक आहे. आपण इंग्रजांना सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं आहे, आपण मुघलांना बी ऍक्सेप्ट केलेलं आहे. आपला असा समाज आहे, आपण कुणावरच आक्रमण केलेलं नाही, आपण आक्रमण सहन केलेलं आहे. आणि ही माती मला वाटतं संतांची प्रेमाची माती, मगाशीच पण नाही, आपल्या जीन्स मध्ये ते नाही. त्यामुळे असल्या कुठल्या पुस्तकाने, रावण पुस्तकाने समाज बिघडत असं जर लोकांना वाटत असेल तर ते माझं यश. कारण की कुठलंही पुस्तक, कुठलाही विचार बदलत नाही. माझं म्हणणं आहे का, हा समाज कीर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही, म्हणजे कशानेच काही होत नसतं. आपण एक केलं पाहिजे. पण सकारात्मक नकारात्मक कुणी म्हणतंय म्हणून तो सकारात्मक, किंवा कुणी म्हणतंय म्हणून तो नकारात्मक नाही. आपल्या बुद्धीला काय खरं वाटतंय आणि ते खरं वाटण्यासाठी वाचन केलं पाहिजे. त्यामुळे सकारात्मक नकारात्मक हे आपल्या भूमिकेवर ठरतं. मी सांगितलं नाही का, प्रत्येक नायक कोणासाठी तरी खलनायक असतो, प्रत्येक खलनायक हा कोणासाठी तरी नायक असतो. आणि भारत असा देश आहे की हा सगळ्या विचारधारेचा देश आहे. हा आपण फॅसिस्ट नाही, आपण रॅडिकल नाही. फॅसिस्ट आणि रॅडिकल देशांचे काय हाल झाले जगात आपण पाहतो. इथं अशी संस्कृती, इथं मला तुम्हाला शिव्या देण्याचा अधिकार आहे, तसंच तुम्हाला मला शिव्या द्यायचा अधिकार आहे. इथं सगळ्या विचारांवर चर्चा होणार आहे, सगळ्या गोष्टीवर चर्चा होणार. त्यामुळे मला नाही वाटत की अशा गोष्टीने समाज काही कलह निर्माण होईल, काही द्वेष निर्माण, तसंच होत असेल अशा एखाद्या नवीन लेखकामुळे तर मग त्या लेखकाचं कौतुकच करावं लागेल. तसं काही होत नसतं. नक्की सर. बऱ्याचदा सर तुमची मतं ही परखड असतात. आता आपल्या संवादात पण आम्हाला कळलं की तुमची जी मतं आहेत ती स्पष्ट आहेत, तुम्ही त्याबाबत तुमच्याकडून अगदी प्रखर आहात. पण कुठेतरी समाजात वावरताना, त्या गोष्टी लिहिताना प्रत्येक जण कमर्शियल होत असतो की तोटा फायदा यात कुठेतरी अडकत असतो. बऱ्याचदा लोक ट्रोल करतात अमुक एका गोष्टीला. मग अशा प्रसंगांना काही प्रसंगांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं असेल, तर अशा वेळी तुमची तयारी कशी असते आणि नक्की कसं या प्रसंगांना तुम्ही सामोरं जाता. पहिले तर कसं आहे की महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले लोक, आपल्याकडं आपल्या वडिलांनी आजोबांनी आपल्याला सांगितले पैसे नसले तरी चालते, पण बाबा नाव खराब व्हायला, भले त्या नाव किती छोटा असो मोठा असो, समाजात आपली प्रतिमा डागळायला नाही पाहिजे. आपल्याला कोणी वाईट जर म्हणलं, मी जर आता तुम्हाला शिवाय दिल्या, तुम्हाला रात्रभर झोप येणार.
तुम्हाला जर पाठीमागं कळाले की माझा मित्र माझ्या पाठीमागं असं असं बोलला, तर आपण 2-2, 3-3 तास विचार करतो त्याच्यावर. आपलं डोकं खराब होतं, यार तो असं का वागला, तसं का वागला. म्हणजे सिंगल एका माणसाने टीका केलेली सुद्धा आपण सहन करू शकत नाही. कारण की आपल्या जीन्समध्ये आलंय, कोणाला वाईट म्हणायचं नाही, कोणी वाईट म्हणलं तर सहन कर, नाव खराब करायचं. पहिले ज्यावेळेस रावण लिहिलं त्यावेळेस एका XYZ नावाच्या पेपरने म्हणे तो एक नक्षलवादी, रावण एक नायक होता, हेडलाईन होती, हाफ पेज बातमी होती. मला लई दुःख झालं, म्हणणार आता हे लोक मारतात का काय मला. नंतर फेसबुकवरून मला मेसेज यायला लागले, तुला उकडून खाऊ. माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे अजून. मी म्हणलं हे उकडून खाणार तर आधी तुकडे करावं लागतात. तुकडे करायचे तर यांच्याकडे शस्त्र लागणार, आणि शस्त्रांना तर बंदी आहे. सिंपल लॉजिक आहे. मग हे कसं खाणार उकडून. आणि मग मी त्यांचं प्रोफाईल पाहिलं, ते मटण सुद्धा खात नाही, हे उकडून काय खाणार. नंतर मला म्हणले तुझ्या बायकोला पळून नेलं, तुला कसं वाटत. म्हणलं जर तुझ्या बहिणीच नाक कापलं तर वाटत काहीच वाटणार नाही. पहिलं तुझ्या बहिणीच नाक कापावं लागेल ना मला. आणि मी तर काय तसं करणार नाही. परत ह्याला ख्रिश्चन मिशनऱ्याकडून पैसे येते. एक जण म्हणले हे असेच लोक असते, असले विषय लिहून प्रसिद्धीच्या मागे असते, प्रसिद्धीला हापापल्याने. आता मी म्हणतो हा हापापल्याला तर मिळाली, काय करायचं. सगळ्यालाच मिळाली असती ना. मग लोकांना तसंही वाटायला लागले. म्हणजे आपल्याला जे दुःख वेदना या ज्या गोष्टीचा आपण विचार करतो, अशा गोष्टीला पकडून लोक तुम्हाला ठेचत असतात. त्यांना वाटत असतं की हा कुठंतरी हलाव, हा कुठंतरी याचा मेंदू भ्रष्ट होईल, काहीतरी व्यक्त व्हावं. आत्ता सध्या डेली पण म्हणजे आठवड्यात एक जण मला मेसेंजरला शिवी टाकता एखादं काहीतरी. मला हसू येतं आता की दादा तुझ्यापेक्षा घाण बोलून गेलीत लोक. तुला ट्रोल सुद्धा रीट करता येईल. म्हणजे मी जोक मध्ये म्हणलं होतं गेल्या आठवड्यात माझ्या मित्रांना की हाऊ टू ट्रोल कसं करावं ह्याचं एखादं व्याख्यानच देतो आता. म्हणजे यांना ट्रोल सुद्धा नीट करता येत नाही. तर मला एक असं वाटतं की म्हणजे हे सगळं आलं कशातून परत. तर हे याला परखडपणा म्हणू किंवा काय म्हणू, माणूस सगळ्यात जास्त भीत असतं आपल्या कुटुंबाला काय होऊ नये. माझी आई फार खंबीर आहे. म्हणजे आई फार खंबीर असल्यामुळे पण ताकद येते ना. तर आई म्हणले याला काय भ्यायचं नाही. आणि वडील भीत नव्हते, आई भीत नव्हते. आणि वाचल्यावर मला कळालं की भ्यायचं नसतं ट्रोलर. ट्रोलर येत असतात, जात असतात. साधी एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो, आता याच्यावर आठवलं म्हणून. काही दिवसापूर्वी मी असाच लय ट्रोल झालो, धुमाकूळ ट्रोल झालो. धुमाकूळ म्हणजे तुम्ही सगळ्याला माहिती असेल काय माहित नाही, वारकऱ्यांचा विषय होता, कीर्तनकारांचा. सगळे अंगावर आले एकच. आणि त्यावेळेस मला ते म्हणले माफी मागा. आणि माफी मागा म्हणले तर पोलीस स्टेशनला गेलो, माझ्यावर गुन्हा दाखल झाला धार्मिक भावना दुखवून. तर भावना दुखवून नेमकं काय मला कळालं नाही अजून, पण दुखवलंय. तर मारलेलं दिसतंय ना 302, 304 भावना दुखवायचा कलम आहे, ते टाकला माझ्या. मग त्यावेळेस बाहेर एक पोलीस होते, त्यांच्याशी बाहेर बोलत होतो. त्यावेळेस ते म्हणले अरे तांदळे एवढी समजदार आहात, लेखक आहात, समाजात नाव आहे, पोरं फॉलो करतात, कशाला त्या फांद्यात पडायले. म्हणले माफी मागून टाका, गुन्हा दाखल होणार नाही. आता किती सोपं आहे ना. मी म्हणलं सर तुम्हाला कळतंय, मला कळणार. मी बी अभ्यासक आहे, लेखक आहे, 10 ठिकाणी जातोय, मला कळ नका. इथं माफी मागितली गुन्हा दाखल होणार नाही, तरी मी माफी मागणार म्हणजे विषय कसला असतो विचार. वाद हा तात्विक आहे म्हणलं. आणि साधी गोष्ट एक आहे म्हणलं, मी कोणत्या परंपरेतला ही ठरवायची वेळ आली म्हणलं महादेवाने माझ्यासोबत. मी माफी मागणाऱ्यामध्ये का न मागणाऱ्या. जर विचारणांवर बळकटी माऊलींची होती, ज्ञानेश्वर माऊलींची, त्यांनी जर पहिल्या दिवशीपासून माफी मागितली असती तर आपल्याला आळंदी दिसली नसती. तुकाराम महाराजांनी पहिल्या दिवशी जर माफी मागायला सुरू केली असती तर आपल्याला देव दिसलं नसतं. आणि आमच्या रक्तात बी तेच जीन्स आहे, माफी मागणार नाही. मला अजून एक सांगायचं की तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, महात्मा फुले असतील, ही जी लोक होती, ही लोक किती खतरनाक होती. ही मराठी भाषेत झाली आपल्या की ह्यांनी माफी मागितली नाही. त्यावेळेस राज्यघटना नव्हती, संविधान नव्हतं, पोलीस नव्हतं. म्हणजे एक भलं मोठं संविधानाचं कवच आज असताना जर आपण माफी मागत असतो तर आपल्याला त्यांच्या परंपरेतला म्हणून घ्यायचा अधिकारच नाही. त्यांना पोलीस स्टेशन नव्हतं, त्यांना संविधानाचं कवच कुंडल नव्हतं. आज संविधानाचं कवच कुंडल आहे, म्हणजे मला कोणी उचलून नेऊ शकत नाही.
माझ्यासोबत पोलीस आहेत, म्हणजे कवचकुंडलच आहे एक प्रकारचा आपल्या प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेने दिलेलं. ती लोक विचारणांवर विदाऊट कवचकुंडल बोलले. कवचकुंडल असताना जर आपल्याला माघार घ्यावी लागत असेल तर मग आजपर्यंत आपण जे काही वाचलं, ज्या परंपरेचा, वारकरी परंपरेचा, संतांच्या पुरोगामी विचारांचा आपण वारसदार म्हणून घेतो, आपल्याला नैतिक अधिकारच नाही. आपण दांभिक आहे. अशा दांभिकांची गर्दी झाली म्हणूनच परखडपणे मत व्यक्त कोणी करत नाही. पण लोकांना असं वाटतं परखड मत व्यक्त करणं म्हणजे कोणाला तरी शिव्या देणं, परखड व्यक्त करणं म्हणजे कोणाच तरी चुका काढणं, परखड व्यक्त करणं म्हणजे कोणाला तरी द्वेष देणं. मला एक म्हणायचं की परखड व्यक्त करणं म्हणजे जे काही तुम्ही वाचले, अभ्यासले, जे काही विचारधारा तुम्ही बघितलं, त्या मताला तुम्ही सगळ्या बाजूनी चापून घेऊन त्या विचारावर जाऊन ठाम राहणं. पण बरेचसे मुलं अर्धवट विचारांनी ठाम होते, मग होती गल्लत. तर वाचनाने तुम्ही आधी विचार मजबूत केले आणि तुम्हाला कळालं की आपण आलोत कुठून, आपल्याला जायचंय कुठं, आपली परंपरा कोणती, आपले आदर्श कोणते, आपण कोणत्या संस्कृतीतून आलो आणि कोणकोणत्या लोकांनी ह्या मातीत ते म्हणा रक्ताचे दारे धरलेले, रक्ताचे दारे धरलेली लोकांचं हे माती. आणि जर त्यांच्या विचारांना आपण मागे हातात असतो आपल्याला जगण्याचा अधिकार असतो. त्यामुळे माफी नाही आणि विचार सुद्धा परखड कायम असतील. नक्कीच सर, आपले विचार आणि आपली तत्व ही आपली कवच असतं आणि आपल्याला अगदीच माहित आहे की ही कवच कुंडलं काढल्यानंतर कर्णाचं काय झालं, तर आपला कर्ण होऊ नये म्हणून ही कवच अगदीच मजबूत ठेवा. नक्कीच छान संदेश होता सर. आता आपण शेवटच्या अगदी सेगमेंटकडे जातोय सर. तुम्ही म्हटलं की शरद तांदळे हा आई वडिलांसाठी सुरुवातीला फार त्रासदायक होता. त्रासदायक म्हणजे काय की कुठे घडतोय का, कुठे बिघडतोय का, कसा घडणार, प्रत्येक वेळी तुमच्या वडिलांचं तुमच्यावरती लक्ष होतं किंवा काळजी होती त्यांची. पुस्तकातून आम्हाला वाचायला मिळालं. थोडंसं दुर्भाग्य की आज नाही आहेत ते बघायला, ते तुम्ही व्यक्त केलंतच. पण मग आज शरद तांदळे लेखक आहेत, एक प्रसिद्ध लेखक आहेत किंवा चांगले बऱ्याचशा गोष्टींमध्ये पुढे गेलेले आहेत. तर अशा वेळी तुमच्या आईचं काय मत आहे? कारण आईचं जे मत असेल कदाचित तेच वडिलांचं आहे, कारण आईने वडिलांचं जो पण प्रवास तुमच्यासाठी होता तो पाहिलाय किंवा मनात असतीलच त्या गोष्टी. तर तो काय त्यांचा आता तुमच्याविषयी त्यांचं मत काय आहे आता? आईचं मत का म्हणजे काल रात्री मला ती म्हणली की ती सध्या पुण्यात आली, कालच मला म्हणली की सारखं बाहेर हिंडतोस मी जाईन बरं का बीडला. म्हणजे आईचं असं काही वेगळं मत नसतं, पण आईचं एकच मत आहे की आई खुश. आणि मध्यंतरी ट्रोल झाल्यावर म्हणा की अशा वेळेस म्हणले असं चलतच राहते. आणि माझी आई मला त्यावेळेस म्हणली की आता कुठंतरी तू मोठा व्हायला लागलास, मला याचा आनंद आहे, देऊ दे म्हणजे लोकांना शिवाय काय द्यायचे, आपण आपलं काम सोडायचं नाही म्हणजे. आता आईला असं वाटतं की मी लेखक झाला, आईला कौतुकच असतं. म्हणजे आईला आपल्याकडून पैसे नको असतात, आईला आपल्याकडून काहीच हवं नसतं. आईला आपल्याकडून हवं असतं समाधान. तर ते समाधान आईला मिळतंय आणि तिची आशा आता पुस्तक कोणतं झालं पाहिजे हे ती सांगते की आता बळी झाला पाहिजे आणि तुला मंदोदरी लिहायचं लगेच. म्हणजे आईला पण खूप छान वाटतं आणि आई पण वाचक असल्यामुळं तिचा आनंदच आहे. ती आनंदाचं खूप, तिला असं वाटतं की अजून काय शरद दाखवतोय आपल्याला, तर ती त्या प्रतीक्षेत आहे की अजून काहीतरी बघायचं, अजून काहीतरी बघायचं नवीन, जे आपण आजपर्यंत कधी विचार केला नाही. म्हणजे मी लेखक होईल असं तिलाही वाटलं नाही, मलाही वाटलं नाही, माझं नाव मिळेल मलाही वाटलं नाही तिला. काही जण म्हणतात मोठे व्याख्याते, पण मी व्याख्याता पण नाही. बरेच जण एका ठिकाणी प्रश्न विचारला मला, आता तुम्हाला स्वतःला उद्योजक म्हणून घ्यायला आवडेल का लेखक म्हणून घ्यायला आवडेल? माझे वडील मला ठेकेदार म्हणायचे, तर मला अजूनही ठेकेदार म्हणलेलंच आवडतं, कारण की त्यांनीच सगळं दिलंय. तर आईला सुद्धा अजून काही बघायचं, म्हणजे आई सुद्धा मुलांच्या स्वप्नांसोबत स्वतःचे स्वप्न विणत असते. तर तिने बहुतेक विणले, तिलाही बळीची आता उत्सुकता आहे. जानेवारीमध्ये बळीवर पुस्तक येईल. तिने तर मला यादी सांगितली, बळी लिहायचे, नंतर मंदोदरी लिहायचे. मला मंदोदरी वाचायची इच्छा आहे, कारण की रावण लिहिताना मी मंदोदरीविषयी बोलायचो की आई म्हणलं रावण जर एवढा वाईट, तिला कन्व्हिन्स करताना रावण जर एवढा वाईट असता तर मंदोदरीला हिंदू धर्मामध्ये मुख्य पंच स्त्रियांमध्ये स्थानच दिलं नसतं. तारा, द्रौपदी, सीता, अहिल्या, मंदोदरी. म्हणजे रावण नाकारायचा, पण त्याच्या बायकोला पंच स्त्रिया, कुलीन स्त्रिया स्थान द्यायचं. म्हणजे ते आपल्या संस्कृतीत. तर तिला दोन्ही पुस्तकं वाचायची इच्छा आहे लवकर आता, की बळी आणि मंदोदरी, त्यामुळे ती खुश असते. नक्कीच सर.
सर, रावण हा जिद्दी होता, त्यात साहस होतं, त्यात ताकद होती. त्यानंतर तुमचं आंतरप्रिन्युअर मध्ये पण तुम्ही तरुणांना वेगळे संदेश दिले. दोन्ही पाहता दोन्ही पुस्तके एक मोटिवेशनल आहेत प्रत्येकासाठी. तर मग या दोन्ही पुस्तकातून किंवा आंतरप्रिन्युअर मधून तरुणांनी काय घ्यावं असं तुम्हाला, किंवा तरुण हा कसा घडावा असं तुम्हाला वाटतं शेवटी? एक आपण ते सगळं बोललो होतच, पण मला मुलांना एकच सांगायचं की इथं काही मोगलाई नाहीये, इथं काही निजाम नाही, इथं काही तुमच्यावर बंधनं नाही. आपण जे स्वप्न पाहतो ते सत्य होऊ शकतं. आणि त्या आंतरप्रिनरच्या पुस्तकाच्या शेवटच्या ओळीच्या आधी मी एकच वाक्य दिले, मी करू शकतो तर कुणी करू शकतो. म्हणजे हा थॉट दिलाय मी की शेवटला तुमची भाषा, तुमचा समाज, तुमचं गाव, तुमचे वडील, पैसे किती काय 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 मायने राखत. तुम्ही फोकसली जर एखाद्या गोष्टीच्या मागे लागले हात धुवून की मला काहीतरी करायचं, तर इथं मार्ग सापडतो. गप्पा मारीत बसणाऱ्यांना, स्वप्नांचे इमले रंगवणाऱ्यांना, रात्र स्वप्नांच्या जगात उडणाऱ्यांना इथं काही स्थान नाही. इथं जो प्रयत्न करतो त्याला यश. म्हणजे प्रयत्नवादाचा सिद्धांत आपण जे म्हणतो तो तोच आहे की जो संघर्ष करेल, जो रोज मेहनत करेल, जो फोकस करेल त्याला इथं यश आहे. जो आराम करेल, मग उद्या इथं अभी राजा का बेटा राजा नहीं बन सकता है, इधर कोई भी राजा बन सकता है. आणि असं नाही की एखाद्याकडे लई पैसे तर लई मोठा आहे म्हणजे तोच इथं सर्वश्रेष्ठ आहे, तसं काही नाही. तर ही माती इतकी सुंदर झाली, आता ही जमीन इतकी सुंदर आहे की या सुंदर जमिनीत कुणीही स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकतो. फक्त स्वतःच्या मनगटावर विश्वास पाहिजे. पुस्तकात लिहिलंय मी, फक्त आपलं मनगट कोणत्या ज्योतिषाच्या हातात देऊ नका. आपलं मनगट आपल्याच हातात ठेवा तर सगळं होईल. कारण की आपलं भाग्य आपच बनणार ना, दुसरं नाही का. कोणीच कोणाला उद्योजक बनू शकत नाही, कोणीच कोणाला मोठं करू शकत. आपल्याला तयारी पाहिजे तर लोक मदत करतात. पण लोक, तरुण मुलं, तो मला मोठं करेल, तो मदत करेल, ह्या चक्करमध्ये असतात. आपलं कॅलिबर दिसले की बरोबर मदत होतात. फक्त एक स्वतःवर विश्वास ठेवा. आणि अल्टिमेट ट्रूथ, हजारो वर्षापासूनचे सगळे सक्सेसफुल एकच सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवून काम करा, तेच फायनल ट्रूथ. नक्कीच सर. बऱ्याचदा ही पुस्तकं आम्ही वाचली, आम्ही बऱ्याच जणांना प्रतिक्रिया देतो की खूप सुंदर पुस्तकं तुम्ही वाचा. पण सर कसं असतं की पुस्तक लिहिणारा लेखक हा ती पुस्तकामध्ये त्याची अपत्य असतात, मुलं असतात, आणि आईही नेमकी सांगू शकते की माझी मुलं का चांगले. तर मग तुम्ही वाचकांना काय सांगाल की हे पुस्तक का वाचावं लेखकाच्या दृष्टिकोनातून? का वाचावं तर कशा काय सांगू, का वाचावं तर आधी बघा, नवीन लेखक आहे काय लिहिते बघा, जमलं की नाही बघा. सेकंड राऊंड असेल, क्युरियोसिटी असेल तर वाचा. आणि मला बरेच जणांनी आधी डिमोटिवेट केलं की महाराष्ट्रात कोणी वाचत नाही, पुस्तक विकल्या जात नाही. पहिले तर मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांचा फार ऋणी आहे आणि नम्र आहे की तुम्ही सगळ्यांनी पुस्तक हे का वाचावं असं सांगायच्या आधीच 50,000 लोकांनी पुस्तक घेतले आणि वाचले. तर माझ्याकडे आता ह्याला खरंच उत्तर नाही, पण मी तुमच्या सगळ्यांच्या ऋणात आहे. आणि निश्चित पुढचं पुस्तक का वाचा ते मी सांगू शकतो की इडापिडा बळीचं राज्य. तर मी गेल्या 1.5 वर्षापासून त्याच्यावर काम करतोय. आणि आपल्याला जो बळी माहित नाही, ज्यांनी आपल्याला नांगरट शिकवली, ज्यांनी आपल्याला आईचं महत्व सांगितलं, ज्यांनी आपल्याला प्रयत्नवादाचा सिद्धांत सांगितला, तो हा जो महान नायक होऊन गेला, जो काळाच्या पडद्या अडकून पाताळात गाडलंय म्हणते काय म्हणते, तर त्या नायकाचं मी पुस्तक लिहितोय. ते निश्चित तुम्हाला तुमचे पूर्वज करून बघायचे असेल तर ते पुस्तक वाचा. तर झालेले पुस्तक का वाचा तर बघा, आता एवढा इंटरव्ह्यू घेतलाय म्हणल्यावर वाचा. यांनी पुरस्कार दिलाय म्हणून वाचा. तर ते पुस्तक याच्यामुळेच वाचा की यांनी पुरस्कार दिलाय. आणि वाचनवारा म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कोणत्या समीक्षकाने नाही, कुठल्या पुरस्काराच्या मंडळांनी नाही, तर वाचकांनी पुरस्कार दिलाय म्हणजे निश्चित या पुस्तकात काहीतरी आहे. तर यांनी पुरस्कार दिलाय म्हणून वाचा, दुसरं काही सांगता येणार नाही. नक्कीच सर, हे पुस्तक म्हणजे सरांचा खूप अभ्यास आहे त्यामागे, आणि
प्रत्येकाला काही ना काही देऊन जातं. प्रत्येक वेळी आम्ही वाचतो सर पुस्तक. 2 वेळा माझं वाचून झालं. दोन्ही वेळा मला काही ना काही नवीन दिलेलं आहे या पुस्तकानं. तर खरंच सर त्यासाठी तुमचे आभार. सर आता एक थोडासा भावनिक म्हणजे आमच्या पुस्तकवेल टीम कडून ही थोडीशी भावनिक प्रश्न आहे की ज्यावेळेस आम्ही तुम्हाला पुरस्कारासाठी बोलवलं होतं, पाचारण केलं होतं आणि काही कारणास्तव तुम्हाला येता आलं नाही तिथे, तर आमचे सदस्य किंवा आमच्या पूर्ण टीम कडून त्याविषयी दुःख व्यक्त केले गेले की अरे सर आम्हाला शरद सरांना भेटायचं होतं आणि ते प्रत्यक्षात आले नाही. आणि इव्हन आम्ही पुण्यामध्ये आहोत, काही किलोमीटरच्या अंतरावर असताना आले नाही. तर त्यांच्यामध्ये मनामध्ये ते दुःख आहे, मनामध्ये काहीतरी गैरसमज आहेत की अमुक कारणामुळे आले नाहीत. तर मग त्यांचे गैरसमज तुम्ही तुमच्या शब्दात दूर केले तर म्हणजे आम्हाला बरोबर. मी आधीच सांगितलं की मी मी जाहीर माफी मागतो त्या दिवशीबद्दल. आणि तुम्हाला आता एक शब्द सांगतो मी की इथून पुढचा इथं स्टेजवर कुणी असेल तर मला ऐकायला जरी बोलवलं तरी मी येणार. मी स्टेजवर असं काही माझा मान नसतो. तर त्याच्याबद्दल माझी तुमच्या सगळ्या ग्रुपची मी माफी मागतो. आणि मी मगाशीच म्हणून आलेलं की मी मागच्या वेळेस आलो नाही तरी तुम्ही राग मनात ठेवला नाही, इतके मोठे तुम्ही आहात, तुम्ही मला परत बोलवलं. तर मी तुमच्यासोबत कायम आहे. एका कार्यक्रमात जायचं विसरून असतं एखादं येडं नाही कळत त्याला महत्व कार्यक्रमात, असं येडं म्हणून सोडून द्या, राग काय धरू नका. मागच्या वेळेस चुकलं, ह्या वेळेस देर आहे दुरुस्त आहे. इथून पुढे कायम तुमच्या सोबत असेल एवढं मात्र मी नक्की सांगतो. नक्कीच सर. ऍक्च्युली राग नाहीये कुणाच्या मनात, दुःख आहे. कारण तुमच्याविषयी ती एक प्रेम आहे, ती ओढ होती आणि ती कुठेतरी मिळाली नाही लोकांना, म्हणून तो एक दुःख व्यक्त केलं त्यांनी. हरकत नाही सर, तुम्ही दिलेल्या आश्वासनाला तुम्ही कायम राहिले आता अशी आम्ही खात्री बाळगतो. सर शेवटचं सेगमेंट आहे, या कार्यक्रमापासूनच आपण ऍड केलं रॅपिड फायर या नावाचं. तर मी प्रश्न विचारेन, त्याची 2 ऑप्शन दिले असतील, त्यात तुम्ही उत्तर द्यायचे. तुमचं आवडतं पुस्तक कोणतं, रावण की आंतरप्रिनर? आवडता लेखक शरद तांदळे की प्रकाश कोरडे? नवीन लेखकात म्हणतात पण मला प्रकाश कोरडे जास्त आवडतात. कारण की त्यांचं म्हणजे प्रकाश कोरडे असतील, केतनपुरे असेल, अभिषेक अवचार असतील, म्हणजे इव्हन महाराष्ट्रात नवीन लेखकांची एक तगडी फ्री तयार व्हायला लागली, याचा आनंद आहे. मला ती सगळेच आवडतात. वा. सर तुमचं आयुष्य हे फार 2 सेगमेंट मधलं आहे, म्हणजे कॉलेज मधलं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य, याच्यात बदल आहेत. तर तुम्हाला कोणतं जास्त आवडतं आयुष्य, कॉलेजचं आयुष्य की आता लेखक म्हणून? कॉलेजच होतं, काही जबाबदाऱ्या नव्हत्या, बिनधास्त होतो आम्ही. आता काही बोलता येईना, काही येता येईना. मला इथं शिवी देता येईल का आता? कॉलेजमध्ये देता येत होती, म्हणजे ते फ्रीडमच होतं ना. आज फ्रीडम नाही, स्वातंत्र्य कुणाला आवडत. फारच छान सर. पुढचा प्रश्न आहे, आता मी काय बोलायला तुम्ही काय सर आहे म्हणलं नसतं. सर लेखक नसतात, जर लेखक नसतात आज, तर जास्त काय बनायला आवडलं असतं, नेता की कंपनी मधला इंजिनियर? आता आपल्या जीन्स मध्येच राजकारण आलं, नेता आवडलंच असतं. तर पण कंपनीतला कर्मचारी म्हणून आवडलं नाही, म्हणूनच उद्योजकतेत आलो. तर ठेकेदार मला कायम आवडला असतं, कारण मी आयुष्यभर ठेकेदार राहणारच. लेखन हा एक छंद म्हणा, हॉबी म्हणा, किंवा सहज आयुष्यात आलेला एक सेक्टर म्हणा आहे की लेखन आहे. मी मुळात कॉन्ट्रॅक्टरच आहे, ठेकेदारच आवडला असतं मला आयुष्यात. म्हणजे सर तुमच्या आयुष्यात 2 अपघात घडले, ते की इंजिनिअरिंग आणि हा लेखक. इंजिनिअरिंग तर लय मोठा अपघात आहे, म्हणजे न कळायला आपण येऊन अंगावर आपण आदळतो. अपघातात कसं असतं, दोघं धरायचं, आम्ही जाऊन आदळलो तिकडे असं झालं. तुम्हाला सर जास्त काय आवडेल, पुस्तक की पैसा? पुस्तकच. नक्कीच. तर खर्च कसे करायचे याची अक्कल येणार नाही, पण पुस्तक असले तर पैसे मिळवता बी येतील आणि खर्च करायचं बी समजा. तर पुस्तकच महत्वाचे. ग्रेट. सर तुम्हाला काय बनायला आवडेल, मेंटर की बॉस? बाबा हे दोन्ही अवघड आहेत. आता कसं आहे, काही जण मेंटर समजतात, काही जण बॉस. दोन्ही अवघड आहेत राव. मेंटर आहे, आता काय लोक म्हणाले मेंटर, तर मेंटर ठीक वाटते. बॉस काय असतो माहिती, बॉस हा अहमभाव देणारा शब्द आहे. मेंटर तरी हा अहमभाव देणारा शब्द नाही. मेंटर व्हायला आवडला. नक्कीच सर.
केस पण पांढरे व्हायला लागले थोडे थोडे, नंतर बरं वाटलं. नक्कीच सर, केस हे तुमचे आता जे आलेले अनुभव आहेत त्याने नक्कीच पिकलेले आहेत. तुम्हाला आयुष्यात परत एखादी गोष्ट जर दुरुस्त करायची असेल तर ती कोणती करू शकाल? परत करायचं म्हणलं तर मी तुम्हाला सांगतो, मी इंजिनिअरिंगला परत अभ्यास करेन, कारण की वडिलांनी तेव्हाच शिवाय दिल्या, त्यांचा तो जीव जळाला नसता. रिकवर एवढंच करता येतं, मृत्यूचा काही रोखता येत नाही. पण ते काय आधी जे मला शिवाय देऊन रागात राहील, ते मी जर चांगला अभ्यास केला असतो किंवा त्यांचं ऐकलं असतं तर बहुतेक ते डिलीट झालं असतं. त्यांचा तळतळाट तर त्यांना जो त्रास झाला तो झाला नसता. मी ते मला अजूनही असं कधी कधी वाटतं की आयुष्यात रिटेक पाहिजे, प्रत्येकाला एक चान्स पाहिजे, किंवा 10 वर्ष मागे जा, 5 वर्ष मागे जा. ते काही चान्स नाही आता, पण मिळाला असता तर ते केलं असतं, इंजिनिअरिंग नीट केली असती. नक्कीच सर. शेवटचा प्रश्न आहे आणि फार महत्वाचा प्रश्न आहे तर त्यासाठी तुम्हाला 3 ऑप्शन आहेत. आतापर्यंत 2 ऑप्शन होते, आता 3 ऑप्शन आहेत. जास्त पण तुम्हाला शिकवतं, एक बायको, बहीण की आई? तिघी 8-13 येतात. पण आता सांगितलं ना, आता जरा मुलगी शिकवायला गेली, पण आईच अजूनही शिकवते की काय कपडे घातले. म्हणजे सकाळी मी ब्ल्यू शर्ट घालणार होतो, असलं कुठं असतंय का म्हणले, शर्ट घालून जा नीट. म्हणजे अजून पण आई सांगते आणि बायको पण सांगते. हे स्त्रियांचा प्रॉब्लेम काय, आयुष्यात 3 स्त्रिया मी 3 नाही 4, आई, बायको, पोरगीन, बहीण. आणि कायम तुम्हाला शिकवायच्या चक्करमध्ये असतात. आम्हाला 4ही शिकवतात, त्यामुळे माझी भाची पण शिकवते मला. म्हणजे आणि त्यांनी नाही शिकवलं तर समजा त्यांचं प्रेम आपल्याला कमी झालं. त्या आयुष्यभर शिकत राहणार, यालाच आयुष्य म्हणायचं. फारच छान सर, आजची मुलाखत अगदीच रंगतदार, मजेत, आणि मला असं वाटलं नाही मी कोणा लेखकाबरोबर बोलतोय. तुमच्यातला मातीतला मला लेखक जाणवला, तुमच्यातला माणसातला लेखक जाणवला, जो माणसामध्ये मिक्स होतो. कारण बऱ्याचदा आम्ही लेखकांशी बोलताना आम्हाला जाणवतं की तो लेखक आहे सारखं सांगत असतो आम्हाला की मी लेखक आहे, माझ्याशी त्या पद्धतीने बोल. ती कुठे मला वाटलं नाही. मी माझ्या एका मित्राशी बोलतोय किंवा आमच्या सदस्यांपैकी कोणाशी तरी बोलतोय, त्यांची संवाद साधतोय असं जाणवलं, आणि त्यामुळे मलाही मुलाखत घेताना खुलता आलं जास्त. सो त्यासाठी आम्ही खरंच तुमचे आभारी आहोत. वाचनवेल प्रतिष्ठान पूर्ण त्यासाठी तुमचा खूप आभारी आहे. आणि यापुढेही तुमचं असंच लेखन प्रफुल्लित व्हावं, समाजात त्या लेखनातून प्रबोधन व्हावं, जसं आज तुम्ही करताय. तुमच्या बोलण्यातून, भाषेतून आम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आणि त्याची पार्श्वभूमी समजते. तर या सगळ्यासाठी तुम्हाला फार फार शुभेच्छा. पुढच्या प्रत्येक पुस्तकासाठी आमच्याकडून तुम्हाला पाठिंबा, शुभेच्छा कायम राहतील. आम्ही सर्व कुटुंबीय म्हणून तुमच्या सोबत आहोत, यापुढेही राहू. धन्यवाद सर, फार आभारी. खूप खूप आभारी. आणि गेल्या वेळेस मी नाही आलो त्याबद्दल मला परत एकदा माफ करा मॅडम, तुम्ही गणेशजी तुम्ही. तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. ही चळवळीचा मला सुद्धा भाग करून घेताल अशी आशा बाळगतो. आणि आपण कायम सोबत राहू, जोपर्यंत आपल्यात मेंदू शिल्लक आहे वाचण्याचा बोलण्याचा, तोपर्यंत सोबत राहू. आणि माझ्या एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवलं मी, आणि ऑफिस माझं JM रोडला, गणेशजींना माहिती, कधी आला तर निवांत गप्पा मारू, पुस्तकांना बोलू. धन्यवाद. हॅलो. इथेच आपण आजच्या मुलाखतीचा 3रा भाग जो होता तो अशा पद्धतीने खूप रंगतदार आणि संपूर्ण असा वाटत होता, पण प्रत्येक गोष्टीला एक एंड असतो. आणि इथेच आपण थांबूया. सर्व प्रेक्षकांचं, उपस्थित सर्व लाईव्ह प्रेक्षकांचं मी आभार मानतो. यापुढेही आपला हा उपक्रम असाच कायम राहील आणि यापुढेही आपण अनेक लेखकांपर्यंत पोहोचू आणि लेखक तुमच्यापर्यंत पोहोचू. एवढं बोलून मी इथेच थांबतो. धन्यवाद.